नमस्कार सर्वांना. गुड मॉर्निंग. मेरे की ग्रँड मास्टर सचिन आपल्या सर्वांचं आजच्या तिसऱ्या दिवसाच्या सेशनमध्ये हार्दिक स्वागत करत आहे. वेलकम 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 यू ऑल. तर 5 दिवसाचा वेबिनार आहे. आज तिसरा दिवस आहे. बघा आता अर्धा प्रवासात संपून जाईल आणि 2च दिवस राहतील. किती फटाफट वीक चाललाय हा. ओके, चला बघा. आजचा दिवस खूप महत्वाचा आहे, म्हणजे खरंच सर्वात जास्त महत्वाचा आहे. त्याचा शेवटचाही आहे. कसं आहे, आज मी जे शिकवणार आहे ते ज्ञान, ते नॉलेज काही लोकांच्या जीवनात खूप लवकर येणार आहे, जे वयाच्या 30-40 मध्ये आहे त्यांच्यासाठी. ओके. आणि अ, जे लोक थोडेसे आता वयस्कर झाले आहेत, 60च्या नंतरचे आहेत, जरी त्यांच्या आयुष्यात हे ज्ञान उशिरा येणार आहे तरीही तुम्ही अगदी शेवटच्या श्वासापर्यंत ते वापरू शकणार आहे. तर आपण आणि छान आज अभ्यास करायचा आहे, नोट्स वगैरे घेऊन बसायचंय. आज मी तुम्हाला 7 चक्र काय असतात, ओरा काय असतो, कसं प्रोटेक्ट ठेवायचं, काय करायचं ते सगळं सांगणार आहे. आणि जाता जाता जेव्हा सेशन संपेल मला आठवण द्या. उद्या पेंडुलम डाउजिंग आहे, तर ते तुम्हाला डाउजिंग बनवायचं शिकवायचंय मला आज. नाही तर मी विसरून जाईल. मग उद्या तुम्ही काही साहित्य घेऊन येणार नाही. मला तेवढी जर विसरलं तर आठवण. ओके. चला, तर खूप महत्वाचा दिवस आहे. आणि शेवटी आपण ऍक्टिव्हेशनही घेणार आहे. तुमचं रेकीचं लेवल 1चं ऍक्टिव्हेशन. ज्यांचाही शक्तिपात झाला आहे, ज्यांचा आज शक्तिपात झाला, सर्वांचं अभिनंदन. ओके. चला, आता अजून कुणाला आवाज येत नाही? और कोई है क्या, आवाज नहीं आ रहा है? दिलीप सर, येतोय का आवाज? मला सांगा बरं. का एक दोन लोकांनाच येत नाही? सांगा, कोणी सांगणार का आवाज येतोय की नाही? नाही तर त्यांच्या स्पीकरला काही प्रॉब्लेम असेल. वी डोंट नो. हा, थांबा मी गॅलरीतच बघतो. येतो तर आहे. प्रगती पाटील मॅडमला येत आहे. सोनल मॅम, येतोय का आवाज? असं करा फक्त. येतोय? मग काय येतं, आय डोंट नो. चला, हे स्टार्ट. तर आज तुमचं ऍक्टिव्हेशन येणार आहे लेवल 1चं. नंतर पाणी घेऊन यायचं आहे, पाणी चार्ज करायचं शिकवणार आहे, पाण्याची चव बदलायला देखील तुम्हाला मी शिकवणार आहे. ओके. तर काल काल आपण घेतलं जाता जाता पास्ट लाईफ मेडिटेशन, त्याच्यावरही सांगणार आहे. तर आता किती लोक होते ज्यांना माफ करायला जमलं नाही? फक्त त्यांनीच मेसेज करा बरं, चॅट बॉक्स मध्ये सांगा बरं की नाही जमलं किंवा थोडं थोडं जमलं. त्रासच तेवढा दिलाय त्या माणसाने. कोण कोण आहे? थोडं थोडं जमलं, करायला अवघड वाटलं. शिल्पा मॅम आहे. ओके. अजून जमलं की नाही जमलं? थोडस जमलं. चला, चिडचिड तर होईलच ना. चला, खूप नाही. ठीक आहे. चलो, ठीक आहे. चला, आता आपण, मी तुम्हाला थोडस, खूप महत्वाचं आहे ते. थोडस आपण आता स्क्रीन बघूया, शिकवायला सुरुवात करूया आजचं सेशन. चला, अवघड वाटले. ठीक आहे. आता बघा, एवढा मेसेज नीट केअरफुली वाचून घ्या. जीवनात पुढे काम येईल तुम्हाला. बघा, ज्यांना, लक्षात घ्या, ज्यांना तुमच्यावर प्रेम कसं करायचं माहिती नव्हतं त्यांना माफ करायचं आहे. कारण त्यांच्यामुळेच तुम्ही आता स्वतःवर प्रेम करायला शिकणार आहे. ज्यांना तुमच्याशी कसं वागावं हे माहिती नव्हतं त्यांना माफ करायचं. कारण त्यांच्यामुळे तुम्ही आता स्वतःची काळजी घ्यायला शिकणार आहे, केअर करायला शिकणार आहे. ज्यांना कधी तुमच्या स्वप्नावर विश्वास नव्हता त्यांनाही माफ करायचं आहे. कारण त्यांच्यामुळेच तुम्ही आता स्वतःला प्रेरणा द्यायला आणि जीवनामध्ये पुढे प्रोग्रेस करण्यासाठी शिकणार आहे. आणि जे तुमच्या वाटचालीत साथ देऊ शकले नाही, अर्धवट सोडून गेले, त्यांनाही माफ करा. कारण त्यांच्या अभावामुळेच तुम्ही आता स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकणार आहे. तर जीवनामध्ये कुठली गोष्ट अकारण होत नसते. आपल्याला कोणी कोणी असेल, व्यक्ती चांगली असेल किंवा वाईट असेल, जाताना एक धडाच शिकवून जाते. एक तर चांगला धडा, गुड लेसन, नाही तर बॅड लेसन. ओके. तर माफ करा एक आयुष्याचा भाग होता. ते तुम्ही मनात ठेवाल, कटुता ठेवाल, फ्युचरमध्ये प्रोग्रेस नाही करतायत. ओके. मग तेच ते जुनं कॅन्सर सारख्या त्या गोष्टी ग्रो होत असतात जीवनामध्ये. सो फॉरगिव्ह एव्हरीथिंग. आणि मग बघा जीवनामध्ये कसे चेंजेस होतात.
चला, आता आज सर्वात अगोदर आपण शिकणार आहे ओरा. त्याच्यासाठी ना आपण एक छोटस काय करू, एक गेम खेळूया. ओके, मी प्रत्येक वेबिनारला असा गेम खेळत असतो, छोटासा 1 मिनिटाचा गेम आहे. सर्वांना खूप मजा येईल. ओके ओके, चला आता आपल्याला काय गेम खेळायचा आहे, स्माइल ऍक्टिव्हिटीचा. बघा, गेम खेळण्यासाठी खूप छान गेम आहे, प्रत्येक वेबिनारला सर्वांना मजा येईल. आता याच्यासाठी एक अट आहे, 1 मिनिट लागणार आहे. 1 मिनिटाचा गेम आहे, त्याच्यासाठी अट एकच आहे, जे खूप लोक बिझी आहेत सध्या, 1 मिनिटासाठी व्हिडिओ ऑन करा. भले बिझी असेल नंतर बंद करा, ऑफिसमध्ये असेल तरी 1 मिनिटासाठी व्हिडिओ ऑन करायचा. चला करा बरं, संध्या मॅम, लतिका मॅम, हा तुम्हाला. चला, संजीवनी मॅम करू शकता तुम्ही. अजून कोण आहे इकडे? ओके, शैला मॅम आहे. चला, माधुरी मॅम, सुमित सर, छाया मॅम, सुजाता असोले मॅम, विनया मॅम, 1 मिनिटासाठी बसले तर आहेत ना सुजाता मॅम, चांगल्या का बनकर. कोमल मॅम, तुम्ही सुद्धा बरं का, तुम्ही, मला तुमच्याकडे कंप्लेंट आहे, तुम्ही खूप सिरियस असतात, सिरियस नाही राहायचं जास्त. ओके, अजून कोण आहे? ज्योती पवार, ज्योती पवार मॅम, व्हिडिओ ऑन करून घ्या बरं. चला, अजून कोण आहे? स्वाती मॅम, प्रतीक्षा, कमॉन, 1 मिनिटासाठी काय फरक पडतो. चला, ओके, बघा ना किती मजा येईल, गेम खेळायचा ना, 1 मिनिटाचा द्या. चलो ठीक. ओके, वैशाली निवासे, बाकी आयफोन वगैरे, लेट लेट इट बी. हा, आता बघा गेम कसा आहे बघा, फक्त 1 मिनिटाचा गेम आहे. गेम कसा आहे, मी इथे टाइमर लावणार आहे. मी काही गेम घेत आहे त्याचं काहीतरी रिझन आहे, विनाकारण खेळ नाही खेळवत आहे तुम्हाला. ओके, माझ्याकडे इथे मी टाइमर लावला आहे. आता काय करायचं आहे, जेव्हा मी युअर टाइम स्टार्ट नाव बोलेल, त्याच्यानंतर चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल आणायची आहे. स्माइल आणायची आणि पुढचे 60 सेकंड ती स्माइल सोडायची नाही. जर ती स्माइल ज्याने सोडली तो गेम मधून आउट होऊन जाईल. ओके, आणा बरं, मी बोलल्यानंतर. शिल्पा मॅम, जास्त सिरियस नाही राहायचं. चला, दिलीप सर लगेच ऐकूनच खुश झाले, इतक्या मस्त सिरियस बसले होते. ओके, चला, स्माइल घ्यायची आहे 40%. चला, युअर टाइम स्टार्ट नाव. चला, मी टाइम बघूया. शिल्पा मॅम बघायला चेहरा, अमर सर पण सिरियस होते. व्हेरी नाईस सुजाता मॅम. ओके, दिलीप सर पण मस्त आहे, मधु मॅम. ओके, सुशील सर हसा थोडे, तुमची ऊर्जा दुसऱ्यांना पोहोचू द्या. बघा, प्रगती मॅमची स्माईल किती सुंदर आहे. चला, संभाजी सर अजून थोडी, काय लतिका मॅम जबरदस्तीची नाही, अजून स्माईल करा. अशी स्माईल पाहिजे. हा, हा. ओके, चला, प्रीती कपसे मॅमची पण छान आहे. और चला, हा, कोमल मॅम अजून पाहिजे मनापासून. हा, ही वाली. ओके, हे प्रज्ञा मॅमची किती सुंदर आहे. ओके, चला, very nice. ज्योती पवार मॅम खूप छान. ओके, चला, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. चला, थँक्यू सो मच. थँक्यू. हा, चला, संपला, कोणी आउट नाही झालं. चला, तर बघा, एका मिनिटामध्ये सांगा मला, एका मिनिटामध्ये तुमची एनर्जी शिफ्ट झाली की नाही, अचानक मूड बदलला की नाही. काही झालं असेल सकाळी कटकट घरामध्ये, काही टेन्शन असेल तुम्हाला 2-3 तासानंतर, पण 1 मिनिटासाठी एनर्जी शिफ्ट झाली की नाही झाली, सांगा मला. सगळ्यांनी मिळून स्माइल केली तर अजूनच छान झालं. घरात एकच व्यक्ती हसरा असेल आणि बाकीचे दुःखी असेल कसं होतील. घरात सगळे स्माइली असेल तर कसं वातावरण होईल. आता हे सगळं शिकवण्याचं एक कारण आहे. ओके, थँक्यू सो मच. हा, चला, आता आता आपण अभ्यासाला सुरुवात करूया. मग तुम्हाला हळूहळू समजेल मी काय बोलत होतो काय नाही. ओके, चला, आज आपण शिकणार आहे 7 चक्र आणि ओरा. तर ओरा म्हणजे काय, आता खूप मोठा आजचं सेशन खूप मोठं आहे, तर मी तुम्हाला असं आता जास्त प्रॅक्टिकल आज घेणार नाही, प्रश्न विचारणार नाही. तर बघा, सरळ शिकवायला घेतो. ओरा म्हणजे काय, आता हे महापुरुष आहेत, वेगवेगळे, कधीही तुम्ही यांचा फोटो बघणार, याच्या मागे एक प्रकाशाचं वलय असतं.
काही लोकांना या गोष्टी माहिती आहे, काहींसाठी पूर्ण नवीन आहे, तर तेवढस मॅनेज करा. तर ते महापुरुषांच्या मागे असं प्रकाशाचं सुंदर वलय असतं. तर हा त्यांचं एक आभामंडल असतं, ओरा असतं. आता यांच्याच असतं का? बिलकुल नाही. तुमचं देखील असा एक ओरा असतो. ओके, तर काय असतं, कसं असतं, आपण डीप मध्ये शिकणार आहे. तर ओरा, ओरा म्हणजे आपल्या शरीराभोवती असलेलं ऊर्जा क्षेत्र, एक आभामंडल 7 स्तरांमध्ये विभागलेले असते. व्यक्तीचे विचार, भावना आणि आरोग्यावर याचा परिणाम होतो. आणि ह्या ऊर्जेचे संतुलन बिघडल्यास जीवनामध्ये थकवा, चिंता, निराशा जाणवते. तर माणसाच्या ओराची सरासरी लांबी शरीराच्या सर्व दिशांना 3 ते 4 फूट असते. मात्र ही लांबी व्यक्तीच्या ऊर्जा पातळी, भावना, आध्यात्मिक साधना आणि आरोग्यानुसार बदलू शकते, फिक्स नसते. ओके, तर खूप कमकुवत व्यक्ती असेल, बेड रिडन असेल, खूपच सतत आजारी असेल, त्याचा ओरा 1 ते 2 फुटापर्यंतच खूप कमी झालेला असतो. ओके, आणि एक संतुलित निरोग व्यक्ती असतो, जो सकाळी उठतो, जॉगिंगला जातो, जिमला जातो, एक खूप ऍक्टिव्ह असतो. जशी छोटे मुलं आहेत त्यांचा ओरा 3 ते 6 फूट असतो. पण जसे सशक्त आध्यात्मिक साधक आहेत, विपश्यना ध्यान, कुठलेही ध्यान करा, योगा करा, त्यांचा ओरा, ध्यानी लोकांचा ओरा, जे मेडिटेशन करतात त्यांचा ओरा खूप जास्त मोठा झालेला असतो. ओके, तर असं नाही की फक्त लेंथ. आता मी जेही सांगणार आहे त्याचे थोडं थोडं मग तुम्हाला हेही सांगेल की ह्या गोष्टी काम कशा करतात. ओके, आता मी तुम्हाला सांगितलं की 1 मिनिट. आता मी तुम्हाला सांगितलं की अशी ओराची लेंथ असते. आता नॉर्मली आमच्यासारखे हिलर लोकांना जर एखाद्याच्या ओराची लेंथ मोजायची आहे, मग ते काय करतात, बरेच ठिकाणी पॉप्युलर आहे, त्यांच्याकडे असा एल रॉड असतो. एल रॉड, याला एल रॉड बोलतात. मग ते काय करतात, एखाद्याची ओराची लांबी मोजायची आहे, मग त्याला थोडंसं 5-10 मीटरवर उभं करतात आणि हे असं पकडतात आणि त्याला काय सांगायचं की तू ना असा हळूहळू पुढे पुढे चालत आहे, एकदम हळूहळू. आणि हे असंच असतं. आणि जेव्हा त्याच्या ओरा क्षेत्राशी याचे 2 पॉइंट टच होतात, तेव्हा ना मग याची मुवमेंट आहे ना लगेच अशी स्प्रेड व्हायला लागते, अशी स्प्रेड व्हायला लागते. ओके, आणि मग तिथून ते डिस्टन्स कव्हर केल्यानंतर त्याच्या ओराची लेंथ आपल्याला समजू शकते. अजून बरेच सगळ्या गोष्टी आहेत, टेक्निक्स असतात, मी तुम्हाला सांगणार आहे. पण हे काही असं अंधविश्वास नाही वगैरे, असं काही नाही, सायंटिफिकली प्रूव्हन आहे. तर आता बघा, एक दुःखी व्यक्ती, एक व्यक्ती सतत दुःखी असते, त्याचा ओरा कसा असतो आता आपण बघूया. आता हे 2 व्यक्ती दुःखी आहेत, यांचा ओरा जनरली कसा असला पाहिजे. तर बघा, हे दोन, हे जे तुम्हाला ऊर्जा क्षेत्र दिसत आहे त्याच्या आजूबाजूचं, याच्यामध्ये छोटे छोटे असे गॅप आहेत, तुम्हाला दिसत आहे का? आणि काय होतं, जेव्हा ऑलरेडी तुम्ही टेन्स असतात आणि दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात येतात आणि समोरची व्यक्ती खूपच नकारात्मक असेल, टॉक्सिक असेल, तर ती व्यक्तीने काही इंटेन्शन सोडले किंवा त्याच्यात ऑलरेडीच तो निगेटिव्ह असतो, तर तुमचा जर ओरा असा वीक असेल, तेव्हा तुम्ही ह्या गॅप मधून त्याच्या ओराची एनर्जी तुमच्या ओरामध्ये आकर्षित करतात. तर तुमच्या जीवनाच्या आधीच 12 वाजलेले असतात, मग तुम्ही अजून वाजवून घेतात. तर तुम्हाला बघायचं आहे. आणि एक हॅपी पर्सन, हॅपी गोलो की नेहमी हॅपी असतो ना, जसे आता तुम्ही होते, काय होतं, अशा व्यक्तींचा ओरा बघा किती, म्हणजे त्याच्यात कुठेच गॅप नाहीये, एकदम तो एकदम हे आहे, असं प्रोटेक्टेड एक लेअर केली, त्याला प्रोटेक्शन लेअर केलेली आहे. तर वाईसेवरच आहे. तर तुम्ही हॅपी राहायला काही कारण लागत नाही. हॅपी राहायचं असं, छान गाणे ऐका, चांगले मित्र करा, चांगले पुस्तकं वाचा, पॉझिटिव्ह राहा, छान छान गाणी ऐका वगैरे, हॅपी राहायचं. हॅपी बोललं की कुणाचं मनावर नाही घ्यायचं, तरी तुमचा ओरा स्ट्रॉंग होऊन जातो. तर नेहमी हॅपी राहायचं. आणि मी जी स्माइल ऍक्टिव्हिटी सांगितली ना, ती खूप सुंदर आहे. काय करायचं माहितीये का, कधीही एक स्वतःला चॅलेंज द्यायचं की छोटं छोटं, म्हणजे छोट्या छोट्या पासून सुरुवात करायची. की आता तसं तर दिवसभरच स्माइली राहायला पाहिजे. आता मी कधी पण शिकवतो ना, आता वर्ष झाला, सगळे बोलतात सर तुमची स्माइल खूप छान आहे. आता मी ते फॉलो करतो म्हणून आहे. तर काय करायचं, आता मी पण एक कसं करतो, आता मुलीला शाळेत सोडवायला जायचं आहे, मग एक ठरवतो की आता मी हिला गाडीवर सोडवायला जातो, तिथून येऊपर्यंत 15-20 मिनिटामध्ये मी चेहऱ्यावरची स्माइल सोडणार नाही. भले घरात काही कटकट झाली असेल सकाळी सकाळी बायको बरोबर, पण ते करायचं आहे. तसंच तुम्ही देखील करू शकतात की बाजारात चालले आहे काही भाजी आणायला, तर एक स्माइल ठेवून जायचं. आणि
तुम्हीच चमत्कार बघणार. रोज तुम्ही तेच लोकांना भेटतात, तेच किराणा दुकान आहे, तेच भाजी मार्केट आहे. पण हा प्रयोग उद्यापासून जर तुम्ही केला, एक स्माइल ठेवून गेले आणि स्माइल घेऊन घरात आले, तर तुमचे ते लोक जे तुम्हाला रोज बघतात ते तुमच्यात लगेच चेंज बघतील. आणि काय होईल, तुमची हीच स्माइल ऊर्जा त्यांच्यापर्यंत पोहोचेल. आणि असं जर सगळेच हॅपी राहिले, सगळेच खुश राहिले, तर जग किती सुंदर बनेल बरं. सांगा मला. कधी कल्पना करा बरं, सगळे लोक हॅपी आहे, आनंदी आहे, एकमेकांना समजून घेत आहेत, किती सुंदर असेल. तर कसं असतं, आपण पूर्ण पृथ्वीवर चांबड तर चटका बसू नये उन्हाचा म्हणून संपूर्ण पृथ्वीवर चांबड तर टाकू शकत नाही, बरोबर. आपल्याला आपल्याच पायात चप्पल घालायला लागते. तसं आपणच स्माइली राहिलं, आपलं बघून दुसरे कोणी अनुकरण करेल तर हॅपी राहायचं. ओके, खूप सुंदर अनुभव असतात. बाकी आता आपल्याला ओराबद्दल शिकायचं आहे, तर पण प्रयोग करून बघा, खूप सुंदर आहे. तर ओराचे असे 7 लेअर असतात, वेगवेगळे लेअर असतात. ते डिटेलमध्ये आपण पुढच्या लेवलला थोडंसं बघूया. सध्या आपल्याला चक्रावर जास्त काम करायचं आहे. ओके. तर आता हा ओरा, आता लक्षात घ्या, ओरा फक्त व्यक्तीचा नसतो. ओरा हा व्यक्ती, वस्तू, तुम्ही वापरत असलेली प्रत्येक पेन, वही, कागद, सगळ्यांचा ओरा असतो. आणि तुम्ही रेखीने सजीव आणि निर्जीव वस्तूंना देखील चार्ज करू शकतात. तर बघा तुम्ही, सगळं एव्हरीथिंग इज एनर्जी. सगळं काही एक एनर्जी स्वरूपात असतं, व्हायब्रेट करत असतं सगळं. एव्हरीथिंग इज एनर्जी. आणि जेव्हा तुम्ही कुणाला रेकी देता, तेव्हा पुढेही जाऊन डिस्टन्स हिलिंग करणार, तुम्हाला एखाद्याच्या 7 चक्राने ओरावरच हिलिंग करायची असते. म्हणून रेकी खूप प्रभावी ठरत असते. ओके. चला आता बघा, आता कोणी बोलणार हे सगळं खरं असतं का, काय असतं का. तर आता त्याच्यासाठी ना, एक किरिलियन फूट हा कॅमेरा आहे. जसं आपल्याला 300-400 वर्षापूर्वी कुणी सांगितलं असतं की आपल्या शरीराच्या आतले, म्हणजे आपल्या शरीरातले जे ऑर्गन्स आहे, हड्डी वगैरे, एक्सरे वगैरे ज्याला आपण बोलतो, असं बघणं शक्य होतं का, तर कोणी मजा उडवली असती. पण आता एक्सरे कॅमेरे आहेत, गॅमारे कॅमेरे आहेत, आपण सोनोग्राफी करू शकतो, पोटातलं बाळ बघू शकतो हलताना. तर पॉसिबल आहे. कारण तसंच तुम्हाला इथे ओरा बघण्यासाठी एक किरिलियन नावाचा कॅमेरा असतो. ओके. तर त्याच्याने बऱ्याचशा गोष्टी मग अगोदर यांना मीठ वाटायचं सगळं, पण आता सगळे विश्वास ठेवतात. तर ह्या कॅमेऱ्याने एखाद्या व्यक्तीचा आणि कुणाचा फोटो काढला, तर तुम्ही त्याचा ओरा बघू शकतात ह्या प्रकारे. आता एखाद्या हाताचं ऊर्जा क्षेत्र आहे. आता हा एक टोमॅटो आहे. बघा, एक रॉ टोमॅटो आहे, कच्चा जो जस्ट शेतातून घेतला आहे. आणि हा एक कुक केलेला आहे. म्हणजे याच्यातलं आता एकदा शिजवल्यानंतर काय झालं, याच्यातलं ते जे नॅचरल जीवनसत्व होतं ते खेचले गेले, मग त्याचा ओरा कमी झाला. तर तुमची चावी आहे, पान आहे, फॉर एन एक्झाम्पल. हा, तर ह्या पद्धतीने तुम्ही त्या कॅमेऱ्याने करू शकतात. बघा, अगदी तुम्ही व्यक्तीचा फोटो काढू शकतात. आजकाल तर असे कॅमेरे आहेत मार्केटमध्ये, जस्ट त्याला बोलतात ओरा स्कॅनर, डिजिटल ओरा स्कॅनर असतं. तुमचा फोटो काढला ना, अगदी हे सगळं दिसतं. आणि तो कॅमेरा म्हणजे डिजिटल आहे, खूप महाग असतात ते कॅमेरे. तुम्ही फक्त उभं राहिलं, त्याच्यासमोर फोटो काढला, तुमचं 4-5 पानाचं सर्व पीडीएफ निघतं, तुमचं सगळं काही कुंडली ते फक्त एका फोटोने समजू शकते. तर इतके पॉवरफुल कॅमेरे आजकाल मार्केटमध्ये आहे. ओके. तर ओरा का महत्वाचा आहे ते आता आपण बघूया. बघा, एक उदाहरण देत आहे मी तुम्हाला. इथे काही गोष्टी आहेत की आता बघा, इकडे एक कडधान्य आहे, स्प्राउट आहे. त्याचा ओरा बघा किती मोठा झालेला आहे. एक आपण ब्रोकोली किंवा फ्लावरची भाजी समजूया. तर ऑर्गॅनिक म्हणजे पारंपरिक पद्धतीने शेतात पीक घेतलेलं आहे, त्याचा ओरा असा स्ट्रॉंग आहे. आणि केमिकल टाकून पिकवलं तर त्या भाजीचा ओरा असा ऊर्जा क्षेत्र कमी असतं. सेम विथ टोमॅटो आहे, गाजर आहे, वगैरे वगैरे. आता ह्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये कशा फरक पाडत असतात बघा. नुसती व्यक्ती नाही, वस्तूंचाही ओरा असतो. जसं तुम्ही भाजी वगैरे घेता, भाजी घ्यायला जातात, निवडून घेतात की नाही, चांगली चांगली निवडतात, घरी आणतात आणि खराबवाली साईडला काढतात. तसंच त्या भाजीवाल्याकडून सगळेच लोक काय करतात, खराबवाली बाजूला काढतात. शेवटी त्याच्याकडे खूप माल खराबवाला सडका उरत असेल, मग तो भाजीवाला काय फेकून देणार आहे का, नाही. मग ते लोक कोण घेतात, स्ट्रीट वेंडर असतील, वडापाववाले, भजीपाववाले, ते लोक त्याच्याकडून माल घेतात. आणि मग
तुम्ही कधी बाहेर फिरायला गेले, बाहेरचं खाण्यात आलं तेच तुमच्या पोटात जातं आणि आजारी पडतात. आणि मग डॉक्टर तुम्हाला नेहमी विचारतात आजारी पडल्यावर, बाहेरचं काही खाण्यात आलं होतं का? तर ह्या गोष्टी जीवनामध्ये खरंच काम करत असतात. तर सगळं काही बघायचं आहे, आपण काय खातो काय नाही. तुम्ही शिळं अन्न खाल्लं, शिळं अन्न खाल्लं तुम्ही, जरी वाटलं अन्न वाया नको जायला, अन्न तर परब्रह्म आहे, कालची भाजी आहे, मला फेकायला बरी वाटत नाही, आणि मग तुम्ही खाऊन घेतात. पण ऑलरेडी एक ताजं अन्नाची एनर्जी वेगळी असते. तुम्ही स्वतःच मान्य करा, नाही तर मी चुकत असेल तर मला सांगा. आणि जे अन्न शिळं असतं त्याचं ऊर्जा क्षेत्र ऑलरेडी कमी असतं, त्याच्यात कमी एनर्जी असते, आणि त्याच्याने तुम्ही ऑटोमॅटिक आजारी पडत असतात. तर चांगलं फ्रूट खा, फ्रेश जेवण करत जा, ओके, तुमच्या आरोग्यासाठी. तर ओराचे काही रंग असतात, ते सध्या महत्वाचं नाही आहे, कारण हे कलर्स पण असतात, ते तुमच्या आध्यात्मिक पातळीनुसार चेंज होत असतात. ओके, चला. तर आता ओरा दूषित होण्याचे कारणे काय? आपला ओरा सारखा सारखा खराब का होतो? तर सततचे नकारात्मक विचार आणि भावना, तुम्ही कंटिन्यू निगेटिव्ह विचार करतात, तणाव आणि चिंता, स्ट्रेस, एन्झायटी, तुमची अनहेल्दी लाईफस्टाईल, तुमचं खानपान, तुम्ही काय खातात पितात, त्याच्याने तुमच्या ओरावर खूप फरक पडत असतो. ओके, नकारात्मक वातावरण, आजूबाजूला टॉक्सिक लोक असतील त्यांच्यामुळे होतं, आणि शारीरिक आणि मानसिक थकवा, फिजिकल आणि मेंटल एक्झॉशन. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, हे तर झालं त्याचे कारण आहेत. आता ओराला आपण प्रोटेक्ट कसं ठेवू शकतो, आपण ते बघणार आहे. ओके, चला. आता बघा, पहिलं, तुम्हाला आता ओराला प्रोटेक्ट कसं करायचं, तुमच्या तर सर्वात अगोदर आहे ध्यान आणि प्राणायाम. तर आता मेडिटेशन तर मी तुम्हाला देणारच आहे, 7 चक्राचं मेडिटेशन देणार आहे, ते रेकी द्यायचे आहे तुम्हाला. दुसरं आहे मीठ आणि पाण्याने स्नान. आता हा प्रकार खूप लोक करतात, काही लोकांना माहितीच नाही, त्यांच्यासाठी आपण 1-2 जणांचं मत घेऊ. तर काय करायचं, ते जेव्हा तुम्ही कधी आंघोळीला जाल, बादलीभर पाण्यामध्ये रॉक सॉल्ट घ्यायचं, पिंक कलरचं पिंक सॉल्ट भेटतं, रॉक सॉल्ट, थोडस मूठभर, अर्धी मूठ टाकायचं, मिक्स करायचं त्या आंघोळीच्या बादलीच्या पाण्यात. आणि जर आंघोळ केली, तुमच्या एनर्जीमध्ये सडन शिफ्ट जाणवतो, अचानक तुमची एनर्जी वाढून जाते, ते सगळी ती अशी डार्क एनर्जी जी असते ओरामध्ये, ती सर्व एनर्जी निघून जाते. ओके, तर हा प्रकार बरेचसे लोक करतात. आणि जे लोक मुंबई सारख्या ठिकाणी आहे, रोज लोकलने ट्रॅव्हल करतात, खूप लोकांशी संपर्क येतो, त्यांनी हे प्रयोग केलेच पाहिजे. पण अगदी रोज नका करू, नाही तर केस वगैरे जातील. 8 दिवसातून एकदा ठीक आहे, ओके, पण रोज करायचं नाही. तर कोणी असं करतं का? सांगा बरं, कोणी असे प्रयोग करतं का, म्हणजे एखाद्या दुसऱ्याला आयडिया येईल की खरंच वर्क करतं. आणि मला माहिती आहे बरेचसे लोक करतात. कोणी केलंय का असं मीठ पाण्याने स्नान? कधीच नाही केलं, अरे कोणीच नाही. अरे पहिली वेळ रे बाबा, असे कोणी भेटले मला की नाही केलं. अच्छा, अच्छा, ठीक आहे. हा, आता वर्षा मॅम बोलतात ते त्यांनी करून बघितल्या, कसं वाटतं मॅडम सांगा बरं मला. हलकं वाटतं आंघोळ केल्यानंतर अच्छा. मिठाच्या पाण्याने. हो, लगेच मी वाटतं शनिवारी की करत असते आंघोळ. नाही, ओके, थोड्या वेळाने. ओके, ओके, ठीक आहे, थोड्या ठीक आहे. वेळाने. पण पण फरक. चांगलं वाटतं म्हणजे जाणवतो. खूप छान. चल, थँक्यू सो मच. तर अजून कोणी काही बोलायचंय आज? नाही तर आज मलाच बोलायचंय, माझं खूप तोंड दुखून जातं बोलून बोलून. ओके, चल, ठीक आहे. तर नक्कीच खूप सुंदर काम करत असतं वन्स इन एक, ठीक आहे, पण सडन शिफ्ट तुम्हाला एनर्जी मध्ये जाणवणार आहे. दुसरं, चला, श्यामलता मॅम पण बोलतात, ठीक आहे. दुसरं आहे क्रिस्टल्स वापरणे, स्फटिक आणि क्रिस्टल, तर तेही खूप छान काम करतात. आता 1 मिनिट. ओके, आता बघा, क्रिस्टल्स पण खूप छान काम करतात. जसं आता माझ्या हातामध्ये मी हे क्रिस्टल्स घातलेले आहेत. तर क्रिस्टल्स ही असतात असे, पिरॅमिड वगैरे असतात, क्रिस्टलचे असे ट्री असतात. तर हेही गोष्टी असतात, ते आजूबाजूचा ओरा खूप छान करतात. ओके, तर क्रिस्टल ही याच्यामध्ये तुमच्या ओरासाठी खूप सुंदर काम करत असतात. दुसरं आहे मंत्र, जाप आणि धूप. ते मंत्र मी तुम्हाला देणार आहे, ते आता आपण शेवट, मंत्र मी तुम्हाला आता देणार आहे, लगेच शिकवणार आहे, चक्राज मध्ये शिकवणार आहे. ओके,
तिसरं आहे प्रकृतीच्या सानिध्यामध्ये वेळ घालवणे, म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त निसर्गामध्ये राहायचं आहे. म्हणजे पंचतत्वामध्ये काय असतात पंचतत्व सांगा बरं. काय काय आहेत पाच तत्व आहे मला सांगा. थोडा ब्रेक घेतो, नाहीतर सारखं सारखं बोलून. चला सांगा, कुणाला माहिती आहे का काय काय पंचतत्व कुठले आहेत? चॅट बॉक्स मध्ये सांगा. पृथ्वी आहे, ओके. पृथ्वी, पाणी, काल. काल काय? आकाश, अग्नी, पृथ्वी. हा, ओके 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 ओके, चला भेटलं. ओके ओके चला, ठीक आहे, थँक्यू. तर आहे पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश. ओके, थँक्यू सो मच. तर तुम्हाला काय करायचं आहे? जास्तीत जास्त निसर्गामध्ये राहायचं आहे. आता पृथ्वी म्हणजे काय? तुम्हाला काय करायचं आहे? कधी खूप एनर्जी वाटली शरीरात, खूप एक्झॉशन झालं आहे, मेंटल स्ट्रेस आहे, कधी कधी काय करायचं? कधी कधी ना रिकाम्या असं म्हणजे बिना चप्पलचं अनवाणी पायाने जमिनीला तुमचे पाय स्पर्श करू द्या. बघा, एक साधं सोपं आहे. इलेक्ट्रिसिटी असते, त्यालाही अर्थिंगची गरज पडते. तसंच तुमच्या शरीरातील जी ती एक्सेस सीट आहे, जास्तीची एनर्जी आहे, ती त्या पृथ्वी मातेला ग्रहण करू द्या. तर तुमचा पृथ्वीशी स्पर्श असू द्या. आपण मुंबई सारख्या शहरात राहतो, मोठ्या मोठ्या शहरामध्ये, बिल्डिंग मध्ये राहतो, तसेच खाली येतो, ऑफिसला जातो, परत वरती येतो. होतो का जमिनीशी संपर्क आपला जास्त? तर तेवढंसं कधी मध्ये करत जा. पाणी आहे. आता पाण्याचं, शरीरामध्ये पाण्याचं कमतरता झाली तर तुमची स्किन ड्राय होते, बरेचसे प्रॉब्लेम असतात. तर पाण्याच्या जास्तीत जास्त संपर्कात राहायचं आहे. ओके. दुसरं आहे आकाश, चांगली हवा. तर तुम्हीच स्वतः नोटीस करा हा, शहरापेक्षा गावाकडची लोक निरोगी असतात की नाही? तुम्हीच नोटीस करा. कारण गावाकडे बघा, लोक शेतात काम करतात, त्यांच्याकडे पाण्याचे स्रोत असतात, मोठा ओढा असतो, नदी, चारी, व्हॉट एव्हर इट इज. परत चांगली हवा असते, शुद्ध हवा असते ॲज कम्पेअर टू शहर. परत अजून काय बोलूया आपण? पृथ्वी, अग्नी, वायू, जल आणि आकाश. ओके. तर ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. आणि अग्नी म्हणजे काय? फक्त आगीसमोर नाही बसायचं. अग्नी म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो, दुसरी पण असते. जसं तुम्ही एखादं खूप तिखट पदार्थ खाल्ला, मसालेदार काही खाल्लं, तर काय होणार? पोटामध्ये तो अग्नितत्व वाढतं आणि मग तुम्हाला ऍसिडिटी, अपचन सारख्या समस्या होतात. तुम्ही सात्विक जेवण करा, कमी तळलेलं खा, चांगलं खा, तर मग कशाला तो त्रास होईल? तुमचं अग्नितत्व बॅलन्स होऊन जाईल आणि मग तुम्हाला ओव्हरऑल हेल्थवर तुम्हाला तो चांगला इफेक्ट जाणवणार. ओके. रेकी आणि ऊर्जेचा वापर. रेकी तर आता तुम्हाला करायचीच आहे. मी सगळ्या प्रॅक्टिसेस शेवटच्या दिवशी देणार आहे. एवढ्या स्टुडंट्सला फरक पडला तर तुम्हालाही पडणारच आहे. ओके. क्लिअर. स्फटिक वगैरे तर करतच असतात. आता हे झालं ओराचं. आता काही लोक बोलतील सर बघ, ओरा कसा बघायचा वगैरे, त्यांच्यासाठी सांगतो. आता बघा, असं पॅरालौकिक शक्ती ज्याला काय म्हणतात आपण, पॅरानॉर्मल शक्तीच असतात, त्याच्या मागे नाही जायचं. आता ओरा बघून काय करायचंय आपल्याला? ओरा तर आपल्याला खरं ऍक्च्युअल मध्ये जाणवायचं आहे, फील करायचं आहे. ती आपली शक्ती जागृत झाली पाहिजे. ओके. तरीही ज्यालाही साधं सोपे प्रयोग असतात, कोणी तुम्हाला तेच बेसिक गोष्टी सांगणार आहे, याच्याहून काही नाही. पांढरं भिंत असेल, पांढऱ्या भिंतीसमोर हात पकडायचा आणि नोटीस केलं तर तुमच्या हातापुढे असं पांढरं पांढऱ्या प्रकाश जाणवेल. एखाद्या व्यक्तीचा संपूर्ण ओरा बघायचा, अगेन त्याला पांढऱ्या भिंतीसमोर उभं करायचं, त्याच्या नोस्टिकवर एकटक बघायचं. तुम्हाला आजूबाजूला एक प्रकाशाचं वलय, काही न कलर दिसायला लागतात, ज्यांचं इंट्युएशन चांगलं आहे. ओके. तर ह्या गोष्टी आहे. पण आपल्याला बघणं इम्पॉर्टंट आहे का? आपल्याला जाणवणं इम्पॉर्टंट आहे. ओके. तुम्ही एकदम फ्रेश, आनंदी, हेल्दी वेल्दी असाल, तुमचा ऑरा चांगलाच आहे, काही गरज आहे. ते तुम्हाला पेंडुलम डाउजिंग मध्ये मी तसं उद्या सांगणारच. ते जाऊ द्या. आता आपण 7 चक्रांचा अभ्यास करणार आहे. आता सर्वांनी प्लीज, वही पेन नसेल तर घेऊन या, मी 1 मिनिट देतो. कशासाठी मी तेही एक्सप्लेन करतो. बघा, आता आपण 7 चक्रांचा अभ्यास करणार आहे. रेकी तुम्हाला इथे दिली तर खूप छान काम करत असते. आणि जीवनामध्ये ज्यांनी प्रेझेंटी लावली होती पहिल्या दिवशी, पैशाचा प्रॉब्लेम आहे, नातेसंबंधाचा आहे, आरोग्याचा आहे, का आहे तुमच्या जीवनामध्ये, आता तुम्हाला याचं उत्तर कळेल. मी शिकवत असताना तुम्हाला वाटलं, अरे
सरांनी सांगितलंय म्हणजे माझं हे चक्र बॅलन्स आहे इम्बॅलन्स आहे, लगेच चॅट बॉक्स मध्ये सांगा, हा सर माझं बॅलन्स वाटतंय, माझं इम्बॅलन्स वाटतं. तुम्हाला तुमच्या जीवनाचे फरक जाणवणं आणि कळलंय की काम तुम्हाला जीवनामध्ये कुठे करायचं. दुसरं, आता वही पेन का घेऊन बसायचं आहे? सगळ्यांनी लक्षात घ्या, मी वही पेन घेऊन यायला का सांगत आहे. आता मी जे ही चक्र शिकवणार आहे, सातही चक्र, त्याचं एक कारण आहे. मी तुम्हाला शेवटच्या दिवशी 7 चक्रा मेडिटेशन देणार आहे. 7 चक्राचं ध्यान करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी काही गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. जसं आता एक चक्र आहे ना, हे रूट चक्र आहे. तर तुम्हाला ना एक साऊंड मेडिटेशन येईल. मग आता समजा रूट चक्र आहे, मग त्याचा बीज मंत्र लम, त्याच्यामध्ये लम आवाज येईल पहिला. तर मग तुम्हाला हात, त्याची पोझिशन माहिती पाहिजे. मग रूट चक्राची पोझिशन लिहायची आहे, हळूहळू सांगेल. मग तेव्हा तुम्हाला मेडिटेशन करताना हात ठेवायचा आहे, म्हणून पोझिशन लक्षात राहिली पाहिजे. त्याचं बीज मंत्राचं उच्चारण करायचं आहे. लम 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 वेगवेगळे आहेत. ते बीज मंत्राचं बीज मंत्र लिहायचं आहे आणि कलर इमॅजिन करायचं. ओके, 3-4 गोष्टी लिहायच्या आहेत. म्हणून वही पेन घेऊन बसा. आणि आता काय सांगू, मी इतका अनुभव आहे ना माझे, खूप पॉझिटिव्ह, म्हणजे 90% स्टुडंटला या मेडिटेशनने खूप चांगले रिझल्ट येत असतात. तर नक्की मनापासून शिका. खूप सुंदर नॉलेज आहे, नेहमीच फ्रीमध्ये भेटेल याची गॅरंटी नसते. ओके, जीवनात आला आहे तर शिकून घ्या. तर चक्रे म्हणजे काय? चक्रे म्हणजे शरीरातील सूक्ष्म ऊर्जा केंद्रे. प्रत्येक चक्राची एक वेगळी फ्रिक्वेन्सी असते, ऊर्जा वारंवारता असते. आणि चक्रे जर संतुलित नसेल शरीरामध्ये, मन आणि आत्मा प्रभावित होतात. तर योग, ध्यान, ध्वनी उपचार आणि रेकीद्वारे त्यांना संतुलित करता येतं. तर तुम्हाला ध्यान, ध्वनी उपचार आणि रेकी या सगळ्या गोष्टी त्या मेडिटेशन मध्ये असणार आहे. मन लावून अभ्यास करायचा आहे. हा, आता सर्वात पहिलं चक्र लिहून घ्या, मराठीमध्ये लिहा. 1 नंबर लिहा, मूलाधार चक्र. आणि हे सगळं शिकले ना, आयुष्यभर तुम्ही स्वतःची तर मदत करणार आहे, इतरांची करू शकणार आहे. तर प्लीज लिहून घ्या. पहिलं चक्र मूलाधार चक्र, मराठी. इंग्लिशमध्ये त्याला बोलतात रूट चक्र. आता याची पोझिशन लिहून घ्या, याचं स्थान, पोझिशन कुठे आहे? तुमचे जनेंद्रिय, जिथे तुमचे जेनेटिकल ऑर्गन्स आहेत, तिथे तुम्हाला हात ठेवायचा आहे. ओके, किंवा आपल्या पाठीचा जो कणा असतो त्याचं सगळ्यात शेवटचं हाड. ओके, लास्ट पॉइंट तुमचा. तर इथे तुम्हाला हात ठेवताना तुमच्या जेनेटिकल ऑर्गन्सवर हात ठेवायचा आहे. ते त्याचं पोझिशन ती आहे. बीज मंत्र लिहा, लम. बीज मंत्र लम. हे बीज मंत्राचं तुम्हाला जेव्हा मेडिटेशन करणार, उच्चारण करायचं आहे, लम 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 वगैरे वगैरे. कलर याचा लाल असतो. लाल कलर इमॅजिन केला तरी चालेल, पण कलर लिहून घ्या. ओके, कलर लाल आहे. तत्व पृथ्वी तत्व आहे कसं, तुम्ही नाही लिहिलं तरी चालेल, तत्व याच्यात महत्वाचं नाही, पण माहितीसाठी असू द्या. ओके, एवढ्या गोष्टी आता आपण शिकून घेऊया. तर मूलाधार चक्र. आता मूलाधार चक्र ज्याचं संतुलित असेल, आणि एक गोष्ट लक्षात घ्या हा सर्वांनी, कधीही चक्र, कोणी लोक बोलतात चक्रे जागृत नाही झाली, बंद आहेत, तसं काही नसतं. चक्रे एकतर इनऍक्टिव्ह असतात किंवा ओव्हर ऍक्टिव्ह असतात. आपल्याला चक्रांना बॅलन्स करायचं असतं. तर चक्र असे जागृतीच्या मागे कुठे भविष्यात अ, पळू नका. ओके, अच्छा. तर ज्यांचं मूलाधार चक्र संतुलित असेल, त्यांच्या जीवनामध्ये काय काय होतं बघा. अशी लोक आत्मविश्वासाने जगतात आणि त्यांच्या जीवनामध्ये स्थिरता असते. जसं अन्न, वस्त्र, निवारा आपण बोलूया, ह्या गोष्टी मूलभूत गोष्टी. जीवनात भीती कमी असते आणि भविष्यासाठी विश्वास असतो. ओके, पैसा आणि मूलभूत गरजांबद्दल व्यक्ती सकारात्मक असते. तर जो फायनान्शियली स्टेबल आहे, स्ट्रॉंग आहे, अशी व्यक्ती, अशा व्यक्तीचं रूट चक्र चांगलं बॅलन्स असतं आणि शरीर निरोगी आणि ऊर्जावान असतं. अशी व्यक्ती पैसा तर कमवते, चांगली नोकरी असते, पैशाचे प्रॉब्लेम नाही, चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करतो, प्लस सकाळी जॉगिंगला जाणं, व्यायाम करणं, म्हणजे त्याच्या जीवनामध्ये खूप व्यवस्थित असतं. तर रूट चक्र शारीरिक लेवलवर हाडे, पाय, कंबर, ते सगळा जो खालचा ऑर्गन्स आहे सगळे निरोगी असतात. पण
ज्यांचं मूलाधार चक्र इम्बॅलेन्स असेल त्याला जीवनामध्ये सतत भीती आणि असुरक्षितता वाटते. जीवनात अनसर्टिनिटी म्हणजे काय? किती चिंता, म्हणजे जॉब जरी लागला तरी तो बोलेल अरे परमनंट तर नाही करणार आहे ना, किती दिवस करायचं, मग हा जॉब सोड, दुसरा कर, दुसरा सोड, तिसरा कर. असे लोक. पैसे टिकत नाही किंवा आर्थिक चिंता सतत राहते. आला तरी पण हे क्रेडिट कार्ड घे, ते क्रेडिट कार्ड घे, मग हे लोन कर, ते लोन कर. असे लोकचं रूट चक्र खराब असतं. ओके. कायम थकल्यासारखं वाटतं आणि उत्साह कमी असतो. जेही लोक सकाळी 9 नंतर 10 नंतर आरामशीर उठतात, सगळ्या दिवसाची सुरुवातच एवढ्या उशिरा होते, लेझीनेस, तर असे लोक रूट चक्र खराब आहे. आणि मग छोट्या छोट्या गोष्टीवर चिडचिड करतात. तर शारीरिक लेवलवर पाय, कंबरदुखी, सांधेदुखी सारख्या अडचणी येऊ शकतात. जीवनात आत्मविश्वासाची कमतरता जाणवते आणि तुमचं तेच अन्न वस्त्र निवाऱ्याचं चक्र आहे ते जीवनामध्ये गडबड असते. तर सांगा, फक्त लिहा चॅट बॉक्स मध्ये बॅलन्स इम्बॅलन्स. काय वाटतं तुम्हाला, तुमचं चक्र काय आहे? बॅलन्स की इम्बॅलन्स? लिहावर. काय वाटतं? थोडंसं आता स्वतःलाच अॅनलाइज करायला शिका. आपण स्वतःला अॅनलाइज केलं ना, प्रॉब्लेम जर आयडेंटिफाय झाला तर 50% कॅन्सल. शिल्पा मॅमचं बॅलन्स आहे, प्रज्ञा मॅमचं इम्बॅलन्स आहे. ओके, असू द्या, आपल्याला काम करायचंच आहे त्याच्यावर. नसेल तर करू आपण. ओके, व्हेरी नाईस. बॅलन्स आहे, इम्बॅलन्स. चला ठीक आहे, पुढचं चक्र आपण बघूया. 50-50, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. आता पुढचं चक्र लिहून घ्या. पुढचं चक्र आहे, आधी मराठीत लिहून घ्या. चक्र नंबर 2, स्वादिष्ठान. मराठी म्हणजे संस्कृत मध्ये इथे शब्द लिहा, स्वादिष्ठान. ओके. आता स्वादिष्ठान चक्राला इंग्लिश मध्ये बोलतात सेक्रल चक्र. तर याचा कलर आहे नारंगी, कलर ऑरेंज. याची पोझिशन तुमच्या नाभीपासून दोन बोटे खाली पकडा, म्हणजे तुमची नाभी आणि तुमचं जेनेटिकल ऑर्गन्स आहे ना त्याच्यामध्ये, आपल्या नाभीपासून तर त्या आपल्या गुप्तांगाच्या मध्ये जो आहे ना, नाभीपासून 2 बोटे खाली पकडा, साधं सोपं. तिथे त्याची पोझिशन आहे. बीज मंत्र आहे याचा वम. बीज मंत्र वमचा जप करायचा आहे, वम वम वम. आणि याचं तत्व आहे, जलतत्व आहे याचं. ओके. तर आता जीवनामध्ये कसं काम करत असतात आपण बघणार आहे. तर स्वादिष्ठान चक्र, ज्याचंही स्वादिष्ठान चक्र संतुलित असेल असे लोक, तुम्ही सहज तुमच्या भावना व्यक्त करू शकतात आणि जीवनात संतुलित राहतात. नवीन कल्पना, नवीन उपक्रम आणि कला यासाठी प्रेरणा मिळते. प्रेम संबंध आणि मैत्रीमध्ये सकारात्मकता असते आणि समजूतदारपणा, सर्वात महत्वाचं अंडरस्टँडिंग असते. जीवनात आनंद घेण्याची ताकद आणि उत्साह टिकून असतो. स्वतःबद्दल सकारात्मक भावना असतात आणि आत्मविश्वास चांगला असतो. आणि ज्यांचंही स्वादिष्ठान चक्र इम्बॅलन्स असेल तर लहान सहान गोष्टीवर मन दुखावतं, अचानक मूड बदलतो, तुमची क्रिएटिव्हिटी कमी होऊन जाते, अगोदर सारखं राहत नाही, नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा राहत नाही, जीवनात आनंद मिळत नाही, जीवन निरस वाटते. तर लेडीज लोकांसाठी खूप महत्वाचं आहे. ओके. नातेसंबंधातील समस्या, परस्पर समजूतदारपणाचा अभाव, मतभेद आणि नात्यामध्ये तणाव निर्माण होतो. आणि शारीरिक लेवलवर पाठदुखी, प्रजनन संस्थेशी संबंधित समस्या, तुमचा कुठलाही ओव्हरीजचा त्रास असेल, पिरियडचा त्रास असेल, बॅक पाठदुखी असेल, हार्मोनचे असंतुलन, सो अँड सो, ह्या गोष्टी इथे इफेक्ट करत असतात. आता मी तुम्हाला साधं सांगतो. चक्रे कसं, आता मी सांगितलं सुरुवातीला, चक्रे कसे असतात, जागृत करायच्या मागे जायचं नाही. चक्रेचं कसं असतं ना, आपल्या वयोप्रमाणे ऑटोमॅटिक ते चक्रे उघडत जातात. जसे छोटं बाळ असतं त्याचे चक्रे क्लोज असतात, जसं जसं त्याची वाढ होते ते चक्राचं ओपन हळूहळू व्हायला लागतात. जसं मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो, स्वादिष्ठान चक्र का महत्वाचं आहे. आपल्याकडे अशी महाराष्ट्रात म्हण आहे की 16वं वरीस धोक्याचं. बरोबर. का बोलायचे असे लोक जुने? 16व्या वर्षात मुलं वयात यायची म्हणजे प्युबर्टी. पण आता तसं आहे का? बदलत्या लाईफस्टाईलमुळे मुलं खूप लवकर वयात येतात. अगदी 12 वर्ष 13 वर्षामध्ये प्युबर्टी येऊन जाते कुणाला. तर काय होतं, त्यावेळेस त्यांचं स्वादिष्टान चक्र अचानक ओव्हर ऍक्टिव्ह होऊन जातं.
तर लोक का बोलायचे ते धोक्याचं आहे, कारण जेव्हा ते स्वाधिष्ठान चक्र ओव्हर ऍक्टिव्ह होतं तेव्हा मुलं काय करतात, त्यांचं त्यांच्या भावनावर नियंत्रण राहत नाही. मग मुलं एकमेकांच्या मित्रमैत्रिणींकडे आकर्षित होतात, बरोबर की नाही? तुमच्या जीवनातही असं झालं असेल. अचानक चिडचिडपणा, मग आई वडील, आपल्याला वाटतं आपल्या आई वडिलांना काही समजत नाही, मित्रांच्या आई वडिलांना तर त्यांचे बघा किती चांगले आहे, मग भांडायला लागतात छोटीशी मुलं. होतं की नाही असं? तर पण बघा, तुम्हाला त्यांना काय करायचं आहे, लगेच भांडायचं नाहीये. कालांतराने काय होतं, ते चक्र परत होऊन जातं. म्हणजे खूप काही जर खूपच प्रॉब्लेम असेल तर त्याच्यावर वर्क करायचं आहे. नंतर तुम्ही बघा, लहानपणी तुमचा स्वभाव कसा होता, आता तुम्ही पूर्ण वेगळे आहे. तर असा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला त्या चक्रावर काम करायचं आहे, पण त्या मुलावर राग काढायचा नाही, दुसऱ्या रेमेडी शोधायच्या आहेत. ओके. तर आणि जलतत्व आपण बघूया. जलतत्व, याचं तत्व जलतत्व आहे. तर तुम्ही शरीरात पाणी कमी पिले, तुम्हाला आता समजा पिरियड वगैरे असतील लेडीजला, मग तुम्ही जास्तीत जास्त पाणी पिलं पाहिजे, नाही तर ते तुमचं परत खराब होऊन जातं. ओके. तर स्वादिष्ठान चक्राचं असं असतं. तर मेन आहे तुमचं मूड स्विंग्स. लेडीज लोकांसाठी पण खूप खास आहे. स्वादिष्ठान चक्र जर इम्बॅलन्स असेल, मूड स्विंग्स होतात आणि आपल्याला नक्की माहिती नसतं आपल्या नात्यामध्ये आपण कुठे चाललो आहे. तर कोण कोण आहे सांगा मला, स्वादिष्टान चक्र बॅलन्स इम्बॅलन्स, फक्त लिहून घ्या. ओके. मी नाव नाही घेणार, फक्त लिहा, नाही तर सगळ्यांना कळणार आहे ह्या मॅडमचं इम्बॅलन्स आहे यांचं नाही. फक्त लिहा, मी तुमचं नाव नाही घेणार, फक्त सांगा. चला ओके. काय मी लिहिलंय, बॅलन्स की इम्बॅलन्स तेवढं लिहा फक्त. ओके, म्हणजे तुमच्यासाठी 50-50, नो प्रॉब्लेम. चला, ऍटलिस्ट कळतं तरी आपण कुठे आहे जीवनामध्ये, चाललो कुठे, नाही तर जिथं हवा चालली तिथे जायचं असं करायचं नाही. आपले प्रॉब्लेम्स आपल्याला माहिती पाहिजे. ओके, चालेल, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. 60-40 और ठीक आहे, व्हेरी नाईस. बॅलन्स असेल तर कॉंग्रॅच्युलेशन. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. हा, चला, नेक्स्ट आहे आता पुढचं चक्र आपण बघूया, आणि बीज मंत्र का महत्वाचे असतात मी तुम्हाला पुढच्या चक्रानंतर सांगतो. तिसरं चक्र लिहून घ्या, मणिपूर चक्र. लिहा, मणिपूर. पुरुषांसाठी पण खूप महत्वाचं आहे चक्र. जसं स्त्रियांसाठी सांगितलं, इथे पुरुषांनी पण खूप छान काम करायचं. मणिपूर चक्र, इंग्लिशमध्ये याला बोलतात सोलार प्लेक्सस चक्रा. हं? आता याची पोझिशन नाभीपासून 3 बोट वरती घ्या. जसं स्वादिष्टान चक्राची खाली होती, याची पोझिशन तुमच्या नाभीपासून 2 ते 3 बोट वरती, किंवा तुमची छाती आणि तुमच्या नाभीच्या मधोमध पकडलं तरीही चालेल. याचा बीज मंत्र आहे, याचा कलर आहे येलो, पिवळा कलर. याचा बीज मंत्र आहे रम. रम 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 असा जप करायचा, आणि याचं तत्व आहे फायर, अग्नि तत्व आहे. ओके. तर आता बघा, कसं करायचंय तुम्हाला, याच्यावर काय होतं. तर बघा, ज्यांचं मणिपूर चक्र बॅलन्स असेल असे लोक खूप कॉन्फिडंट असतात, स्वतःच्या क्षमतांवर विश्वास असतो आणि निर्णय आत्मविश्वासाने घेतात. ठरवलेली उद्दिष्टे गाठण्यासाठी प्रयत्नशील असतात, म्हणजे जसे लीडर टाईपचे लोक गोल सेटही करतात आणि गोल अचीवही करतात. मोठ्या मोठ्या, तुम्ही कुठल्याही मोठ्या मोठ्या पदावरची लोक असतील, टीम लीडर असतील, घरामधला एखादा बॉसी व्यक्ती असेल, म्हणजे जो व्यक्ती सगळ्यांची काळजी घेतो, त्याला लीड करायला आवडतं, स्वतःसाठी आणि इतरांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व असतात, एक आदर्श व्यक्तिमत्व. कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही आत्मबळ टिकवून ठेवतात. म्हणजे काय, आता बघा, जीवनात तर तुम्हाला माहितच आहे, सुखदुःख येत असतात, पैसा येतो जातो, पण अशा वेळेस देखील ही व्यक्ती काय बोलते, गेले तर गेले पैसे, मी आहे ना, मी बघून घेईल. घरात अशी एखादी व्यक्ती असेल, नेहमी असं म्हणत असेल, अरे जाऊ दे ना, असा प्रॉब्लेम, मी आहे ना, बघून घेईल. अशा लोकांचं मणिपूर चक्र खूप छान बॅलन्स असतं, जो कुठल्याही परिस्थितीमध्ये रेडी टू फाईट, रेडी टू फाईट. आणि तुमचं मग तेच सांगितलं, अग्नितत्व आहे, तर गॅस, ऍसिडिटी, अपचन सारख्या समस्या तुम्हाला होत नाही. आणि ज्यांचं मणिपूर चक्र इम्बॅलन्स असेल, काय होतं, स्वतःविषयी शंका येते आणि लोकांशी संवाद साधताना भीती वाटते, कोणत्याही गोष्टीसाठी प्रेरणा किंवा ऊर्जाच वाटत नाही. म्हणजे टॅलेंट खूप असतं, पण काही मोटिवेशनच नसतं करण्यासाठी. परमेश्वराने खूप दिलं आहे, खूप शिक्षण झालं आहे तुमचं, पण ते घरातच आहे,
बाहेर काही उपयोग होत नाही, कारण तुमच्याकडे काही प्रेरणाच नाहीये करण्यासाठी. राग पटकन येतो, इतरांवर वर्चस्व गाजवायची प्रवृत्ती वाढते. जसं की मोठे मोठे नेते लोक, सगळं आहे तरी पण बॉसी राहायचं आहे, सगळ्यांना कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे, असे जसे पॉलिटिकल लीडर असतात त्याप्रमाणे. निर्णय घेताना गोंधळ उडतो, सतत तणाव जाणवतो. ही अग्नितत्व आहे, त्याच्यामुळे ऍसिडिटी, अपचन सारख्या गोष्टी तुम्हाला त्याचा त्रास होत असतो. आता बघा, बीज मंत्र काय इम्पॉर्टंट आहे, मी तुम्हाला सांगतो. आता याचा बीज मंत्र काय आहे? रन. आता आपण बघूया बीज मंत्र जीवनामध्ये का महत्वाचे असतात. आता आपण थोडस ते सांगू. आता एक आपण उदाहरण घेऊया की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पैशाचे काही प्रॉब्लेम आहे, नोकरी लागत नाही आहे, खूप तुम्ही इनऍक्टिव्ह आहे. तर तुम्ही एखाद्या साधू बाबाच्या आश्रमात गेले आणि बघा, ही 7 चक्र जे मी सांगत आहे, तुम्ही अमेरिकेच्या गुरुकडे गेले, जपानच्या गेले, रशियाच्या गेले, भारताच्या गेले, हिमालयातल्या गेले, केरळाच्या गेले, कुठलाही गुरु हेच सांगेल, एवढंच नॉलेज असतं 7 चक्रामध्ये. दुसरी याच्याहून थेरी नसते. ओके, ह्या कॉमन थेरीज आहेत. मग समजा तुम्ही एखाद्या आश्रमात गेले का बाबाकडे आणि बाबांना बोलले की बाबाजी, माझ्या जीवनामध्ये पैशाचा प्रॉब्लेम आहे, नोकरी टिकत नाही, असं असं आहे. मग त्यांना समजून जातं की तुमचं मणिपूर चक्र खराब आहे. ते तुम्हाला थोडी ना माझ्यासारखं एक्सप्लेन करत बसणार आहे, तुम्ही थोडी फी भरली आहे. मग ते काय सांगतील की मी तुला एक मंत्र देतो, त्याचा तू 108 वेळेस जप कर, 1008 वेळेस जप कर आणि बघ तुला रिझल्ट येतो का. मग असे लोक मग त्यांच्यावर विश्वास ठेवतात, घरी जाऊन करतात आणि येतोय त्यांना रिझल्ट. तर बीज मंत्र अशी काम करत असतात. ओके, तर बीज मंत्र हे महत्वाचे असतात. ओके, तर कोण कोण आहे? बॅलन्स, इम्बॅलन्स, मणिपूर चक्र. अच्छा, तुम्ही आत्ता तर सांगितलंय का इम्बॅलन्स. अजून कोणी नवीन? जेंट्स लोक सांभाळतात ना कुटुंबाला, काही झालं तरी करायचंय, मणिपूर चक्रावर काम करायचं आपल्याला, पूर्ण कुटुंबाचं आधार द्यायचं असतं. ओके, चल ठीक आहे, बॅलन्स, व्हेरी नाईस. ठीक आहे, परफेक्ट आहे, चला कळालं. आता याच्या पुढचं चक्र आहे हृदय चक्र. आता त्याच्यासाठीच मी काल एवढा मेडिटेशनचा घाट घातला. ओके, नाही तर घेतलं नसतं मी. आता लिहून घ्या, हार्ट चक्र, संस्कृतमध्ये अनाहत चक्र किंवा मराठीमध्ये हृदय चक्र. एक तर हृदय चक्रच बोलत जा आणि हार्टही सर्वांना शब्द समजतो. ते अनाहत शब्द आपण विसरून जातो, माझ्या तर लक्षातच राहत नाही. तर हृदय चक्र, हार्ट चक्र आहे, याचा कलर हिरवा, पोझिशन बरोबर आपल्या छातीच्या मध्ये. ओके, इथेच आपली पोझिशन असेल, वायू तत्व असतं. बीज मंत्र आहे याचं यम, बीज मंत्र यम. ओके, आता आपण याच्याबद्दल थोडस शिकूया. आता बघा, का बरं घेतात आध्यात्मिक जीवनामध्ये. हे जे पहिले 3 चक्र मी सांगितले ना, रूट चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, हे कॉमन आहेत. म्हणजे हे तुमच्या भौतिक जीवनाचे चक्र आहेत. पण आध्यात्मिक लेवलवर जर तुम्हाला प्रगती करायची असेल, त्या म्हणजे असं बोलतात स्पिरिच्युअल लाईफ मध्ये, असं बोलतात, तुम्ही किती शिकलेले असाल, किती करोडपती असाल, खूप मोठ्या हुद्द्यावर असाल, पण जेव्हा तुम्ही पृथ्वी सोडून जाल, जेव्हा शेवटच्या श्वासापर्यंत, तेव्हा जाताना तुमचं हृदय चक्र बॅलन्स पाहिजे. जर तुमचं हृदय चक्र संतुलित नसेल, त्या परमात्म्याशी नाही भेटता येत, असं ह्या स्पिरिच्युअल दुनियामध्ये बोललं जातं. तर म्हणून हृदय चक्रावर काम करणं खूप गरजेचं आहे. येशू ख्रिस्त आले, गौतम बुद्ध आले, भगवान श्रीकृष्ण आले, प्रेमाचेच धडे शिकून गेले, तर हृदय चक्रावर काम करणं खूप जास्त गरजेचं आहे. ओके, चला आता आपण हृदय चक्राबरोबर थोडस जाणून घेऊया. ज्यांचं ही हृदय चक्र संतुलित आहे, अशी लोक स्वतःवर आणि इतरांवर निस्वार्थ प्रेम करतात, अनकंडिशनल लव्ह. त्याच्यामध्ये असं नसतं की मी प्रेम केलं तर मला बदल्यात प्रेम भेटलंच पाहिजे, करून मोकळं होऊन जातात. मैत्री, कुटुंब आणि प्रेम संबंध अधिक गहिरे आणि सकारात्मक असतात. भूतकाळातील दुःख किंवा कटुता सहज सोडून देता येते. तर काल ज्यांना ज्यांना माफ करायला जमलं, तुमचं छान बॅलन्स आहे बरं का. आयुष्यात प्रेम आणि शांततेची भावना टिकून असते आणि तुमच्या तिथले ऑर्गन्स पण हेल्दी असतात, हृदय, फुफ्फुसे वगैरे. ज्यांचं इम्बॅलन्स असेल,
अशी लोक जुन्या आठवणीमध्ये अडकणे किंवा ब्रेकअप नात्यामधील त्रास सहन करावा लागतो. गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड 12-12 15 वर्ष सोडून जातात तरी तुमचा लग्नाचा पत्ता नसतो. त्याच दुःखामध्ये असतात, ती व्यक्ती तिकडे मजा मारत असते. इतरांवर विश्वास ठेवणे कठीण वाटते आणि सतत फसवले जाण्याची भीती असते. कुणावर ट्रस्ट इश्यूचा खूप प्रॉब्लेम होतो याच्यामध्ये. आपण कुणावर विश्वास ठेवत नाही. कमी आत्मसन्मान आणि स्वतःला कमी लेखण्याची प्रवृत्ती, तर थोडासा तो प्रॉब्लेम असतो. ओके, मला कोणी मानच देत नाही आणि मला असं रिस्पेक्टच भेटत नाही स्वयं, म्हणून छोट्या छोट्या गोष्टींना दुखवतात किंवा इतरांपासून स्वतःला पूर्णपणे दूर करतात, आयसोलेट करतात आणि तुमचे तिथले ऑर्गन्स. तर आता सांगा कोण कोण आहे हृदय चक्रवाले? कोण कोण आहे हृदय चक्रवाले? काय अनालाइज नाही झालं, चला बॅलन्स ही चला. कृष्णाले 50-50. चला बॅलन्स आहे, इम्बॅलन्स आहे, काम करायचंच आहे त्याच्यावर. नाही तर जीवनामध्ये आपण नवीन समृद्धी आरोग्य नाही स्वीकारू शकत. बॅलन्स आहे, चला ठीक आहे. ऍटलिस्ट प्रॉब्लेम कळाला ना, नो प्रॉब्लेम. चलो ठीक आहे, प्रॉब्लेम आयडेंटिफाय न मोठी गोष्ट आहे. 50-50. चला ठीक आहे. चला नेक्स्ट आपण बघूया. कुठला आहे बॅलन्स आहे. ओके, वैशाली बॅलन्स परत. याच्या नंतरच लिहा 5 नंबरच एक लिहा, विशुद्धी चक्र. इथे विशुद्ध आहे, चुकीने झालाय, लिहा विशुद्धी. विशुद्धी चक्र आपल्या इंग्लिश मध्ये बोलतात थ्रोट चक्र. पोझिशन सेम आपला थ्रोट, गळा. ओके, तिथून ते आपली हड्डी पास होते ना, त्या आपले सगळे चक्र ना ऍक्च्युली आपल्या त्या बोन्स मध्ये असतात, पण आपण पुढून रेकी द्यायची. ओके. तर या आपली पोझिशन आहे, आपला गळा. बीज मंत्र याचा आहे हम. हमचा जप करायचा आहे. ओके, हम. आणि आकाश तत्व आहे. ओके, हे सगळे आध्यात्मिकतेचे चक्र आहेत, स्पिरिच्युअल लेवलचे. नाही तर मग माणसामध्ये आणि अॅनिमल्स मध्ये काही फरक नसता राहील. ओके, म्हणतात ना मोक्षाची प्राप्ती फक्त मनुष्यालाच होते, याच्यावर काम करायचं. चला, ज्यांचं विशुद्धी चक्र बॅलन्स असेल अशा लोकांना ना, तुम्हाला ना लोकांशी नीट संवाद साधता येतो आणि आपले विचार स्पष्टपणे मांडता येतात. आता मी थ्रोट चक्रावर काम केलं नसतं, तुम्ही ऐकायला आले असते का? पळून गेले असते दुसऱ्या दिवशी. मी बोललेलं नसतं समजलं तर. मग कुठे ना कुठे काम करायला लागतं त्याच्यावर, नाही तर कसं होईल माझं? खूप महत्वाचं आहे माझ्यासाठी. तुम्ही स्वतःशी आणि इतरांशी प्रामाणिक राहतात. तुमच्या भावना आणि कल्पना कोणत्याही भीतीशिवाय व्यक्त करू शकता. गायन, लेखन, वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रगती करतात जे पण आहेत त्या क्षेत्रातले, खूप छान प्रगती होते. शारीरिक लेवलवर घसा, थायरॉइड, तोंड आणि दात निरोगी असतात. जर तुमचं इम्बॅलन्स असेल तर बोलताना संकोच किंवा गोंधळ उडतो, स्वतःची मते व्यक्त करताना भीती वाटते. मग किती छान तुम्ही अभ्यास केला थेरॉटिकली आणि एखाद्या ठिकाणी इंटरव्ह्यूला गेले आणि तुम्हाला बोलताच येत नाही, तर मग काय फायदा त्या नॉलेजचा? तर काही लोक अति बोलतात किंवा खोट्या खोट्या गोष्टी सांगण्याची प्रवृत्ती वाढते. म्हणजे जसं आता एखाद्या व्यक्तीचा फोन येतो ना, काही लोक 5 मिनिटात बोलतात, किंवा एखाद्या व्यक्तीचा फोन आलेला आहे, ती व्यक्ती तुमचा 1 ते 1.5 तास खाऊन जाते. समजून जायचं त्या व्यक्तीचं थ्रोट चक्र ओव्हर ऍक्टिव्ह झालेलं आहे. ओके, किंवा खोटं, जे लोक खूप खोटं बोलतात त्यांचं पण इम्बॅलन्स असतं. किंवा तुम्ही व्यक्त केलेले विचार इतरांना समजत नाही आणि चुकीचा अर्थ घेतला जातो. नेहमीच थोडस बोलण्यामध्ये प्रॉब्लेम तर, आणि त्या ठिकाणचे ऑर्गन्स तुमचे इफेक्ट होतात. घशात दुखणे, आवाज बसणे, थायरॉइड, कानाच्या समस्या, जमणे. ओके, तर आता कोण कोण आहे थ्रोट चक्रावाले? आहे का कोणी? याचं तत्व नाही ना, याचं आकाश तत्व आहे, पण याच्या पुढचे जे तत्व आहे चक्र आहे त्याचं तत्व नाही, याचा आकाश. चल, याचं बॅलन्स आहे. बॅलन्स आहे, थायरॉइड आहे. ओके, काम करायचंय तुम्हाला याच्यात. ओके, 50-50 बॅलन्स. ठीक आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट
शिक्षक लोकांसाठी तर खूप महत्वाचं आहे. टीचर लोकांनी तर याच्यावर काम केलंच पाहिजे, जे टीचर फील्डमध्ये आहेत हा. तर नक्की याच्यावर काम करा. आता लिहा आज्ञाचक्र, थर्ड आय चक्र आपलं लिहा. अगोदर लिहा आज्ञाचक्र. इंग्लिश मध्ये याला बोलतात थर्ड आय चक्र. याची पोझिशन आपल्या दोन आयब्रोजच्या मध्ये आहे. ओके. ऍक्च्युली ती पिनियल ग्लँड आपली मागे असते, पण याचं कनेक्शन पुढे असतं, तर तुम्ही त्याला फील करू शकता. तर याची पोझिशन इथे. कलर याचा इंडिगो पर्पल निळा कलर आहे. आणि बीज मंत्र याचा ओम आहे. ओम. आणि तुम्हाला ओमचा जप करायचा आहे. ओके. तर ह्याचं तत्व नाही लिहिलं तरी चालेल. ओके. सेंटर ऑफ द फोरहेड. आता काय होतं बघा जीवनामध्ये, खूप महत्वाचं चक्र आहे. जीवन दिशाहीन वाटत असेल नक्की पूर्ण वाचा, खूप महत्वाचं आहे. ज्यांचं आज्ञा चक्र बॅलन्स असेल अशा लोकांना गोष्टी आधीच जाणवतात आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते. म्हणजे त्यांना समजतं की ह्या व्यक्तीसमोर बिझनेस करू का नको करू, व्यवहार ठेवू की नको ठेवू, ही व्यक्ती कशी आहे, हा मित्र कसा आहे, ही मैत्रीण कशी आहे. डिसिजन मेकिंग चांगली असते. नवीन कल्पना, नवीन दृष्टिकोन सहज सुचतात. अभ्यास, काम किंवा ध्यान करताना लक्ष एकाग्र ठेवता येते. तर स्टुडंटसाठी, विद्यार्थ्यांसाठी, जे लोक ध्यान वगैरे करतात, अ, खूप छान आहे. तुम्हाला जर जीवनामध्ये फोकस्ड राहायचं आहे, आज्ञाचक्रावर काम करायलाच लागेल. स्वतःच्या उच्च तत्वाशी आणि ब्रह्मांडाशी अधिक जोडलेले वाटते. म्हणजे तुम्हाला एक लाईफ पर्पज कळतो, जीवनामध्ये नक्की काय करायचं आहे. असं नाही की याने ते सांगितलं म्हणून ती फील्ड घे, याने ते सांगितलं म्हणून ते काम कर. तुम्हाला तुमच्या स्वतःसाठी काय चांगलं आहे ते समजून जातं. लोकांच्या भावना आणि ऊर्जेची जाणीव होते. जसं एखाद्याचा ओरा खराब असेल तर कळून जातं याच्यात ही व्यक्तीच निगेटिव्ह आहे, याच्यापासून लांब राहायचं. अशा तुम्हाला मग त्यांच्याबद्दल थोडस आधीच बघताच समजून जातं. ओके. ज्यांचं इम्बॅलन्स आहे अशा लोकांना निर्णय घेताना अडथळे येतात. जीवनामध्ये डिसिजन मेकिंग मध्ये कॉन्फिडन्स कमी असतो. नवीन काही बिझनेसमध्ये, कामामध्ये आयडिया सुचत नाही. जीवनात कोणतेही ध्येय किंवा उद्दिष्ट नसल्यासारखे वाटते. ओके. तुमच्याकडे कुठलंच ध्येय उद्दिष्ट नसतात. जीवन जैसा कट रहा है वैसा कट रहा है. स्वतःच्या निर्णयावर आणि भावनावर अजिबात विश्वास वाटत नाही. शारीरिक लेवलवर डोकेदुखी, डोळ्याच्या समस्या, तुमचा मायग्रेन, सायनस, सोयांसो, अनिद्रा, हृदय चक्रावर तुम्हाला काम करायचं आहे. ओके. कोण आहे आता थर्ड आय चक्रावाले? ओके. तर थर्ड आय चक्र खूपच ते याचं आहे, इनबॅलेन्स आहे. चला ठीक आहे, नक्की काम करणार पुढे जाऊन. ओके. 50-50 आहे. चला ठीक आहे. आता शेवटचं चक्र बघूया, नंतर तुमचं रेकीला कॉल करायचं, ऍक्टिव्हेशन, पाणी चार्ज करायची, तुमचं प्रॅक्टिस घ्यायची म्हणा. आता क्राऊन चक्र. आता लिहा, संस्कृत वर्ड आहे याला सहस्रार चक्र. सहस्रार चक्र, इंग्लिश मध्ये क्राऊन, आपल्या डोक्याचा वरचा भाग. ओके. कलर याचा जांभळा. पोझिशन याचं कुठलंही तत्व नाहीये, नो एलिमेंट्स. आणि बीज मंत्र ओम. आता तो आज्ञा चक्राचा ओम आणि याचा ओम थोडस फरक आहे. तुम्ही ओमचं उच्चारण करत जा. ओके. तुम्हाला तेवढं आपल्याला जमत नाही. आता बघा काय असतं क्राऊन चक्र. तर आता तुम्हाला ठेवतानाही पुढे रेकी जरी द्याल ना, असा हात नाही ठेवायचा आहे, थोडासा हात वरती ठेवायचा आहे. काय असतं ना, हे जसं लहान मुलं तुम्ही बघितलंय का, जेव्हा छोटी बाळ जन्म घेतात कसं ते व्हायब्रेट होतं की नाही, हा भाग ते क्राऊन चक्राचा असतो. आणि होतं काय, हा जो आहे ना, एक समजा एक प्रकारचं रिसिव्हर आहे. म्हणजे एक अँटिना आहे, अँटिना. आणि जो परमेश्वराचं जे गायडन्स भेटतं ना तुम्हाला एनर्जीकडून, तर सॅटेलाइट तिकडे आहे. जर हे बॅलेन्स असेल तर तुम्हाला त्याचं गायडन्स, मार्गदर्शन किंवा खूप छान तुमची डिसिजन मेकिंग इम्प्रूव्ह होते. तर तुम्हाला क्राऊन चक्रावर खूप छान काम करायचं आहे. ओके. त्याच्याबद्दल थोडस जाणून घ्या. तर ज्यांचं क्राऊन चक्र बॅलन्स आहे, ज्यांना आयुष्यामध्ये सगळं ठीक आहे याचं सतत वाटते, त्यांना माहिती असतं हे एकदम माझी लाईफ परफेक्ट आहे.
आपल्या अस्तित्वाचा आणि उद्दिष्टांचा स्पष्ट बोध होतो, म्हणजे जीवनामध्ये काय करायचं आहे त्याची त्यांना क्लॅरिटी आलेली असते. ध्यान, आध्यात्मिक प्रगती, ध्यान आणि साधनेत अधिक खोलवर जाण्याची क्षमता वाढते. खूप मेडिटेशन मध्ये खूप खोलवर जातात. कोणत्याही परिस्थितीमध्ये संतुलन ठेवतात, म्हणजे दुःख, आनंद, यश, अपयश यावर ते समभाव ठेवतात, समता भाव ठेवतात. म्हणजे त्यांना माहिती आहे दुःख आलं तरी ते परमनंट नसतं, सुख आहे तरी परमनंट नाही आहे. तर ते प्रत्येक गोष्टीमध्ये समताभाव ठेवतात. ते एकदम बॅलन्स असतात. ओके, त्यांना अशा गोष्टींशी काही फरक पडत नाही, कारण ते ब्रह्मांडाशी कनेक्टेड असतात ऑटोमॅटिक. तर अंतर्ज्ञान आणि आध्यात्मिक जाणीव वाढते. ज्यांचं इम्बॅलन्स असेल त्यांना जीवनाचा उद्देश समजत नाही आणि सतत गोंधळ वाटतो. ते कधीच लाईफमध्ये सेटल होत नाही. स्वतःला एकटे आणि ब्रह्मांडाशी जोडलेले नसल्यासारखे वाटते, की सगळी दुनियाच वाईट आहे, माझ्या बरोबरच वाईट होतं, पण स्वतःवरती फोकस करणार नाही. ओके, तर स्वतःला ते एकटे समजतात. मनात सतत नकारात्मक विचार आणि चिंता असते, नेहमी निगेटिव्ह. स्वतःच्या क्षमतावर विश्वास वाटत नाही आणि शारीरिक लेवलवर डोकेदुखी, मेंदूशी संबंधित आजार, अनिद्रा आणि स्मरणशक्ती कमी होऊन जाते. ओके, तर ज्या ज्या लोक वयस्कर लोक असतात त्यांनाही खूप विसरण्याची सवय असते. तर याच्यावर तुम्हाला काम करायचं. ओके, तर कुणाकुणाचं आहे, काय वाटतं, थोडंच फार जाणवलं का? अनालाइज करा स्वतःला. ते चला, बॅलन्स आहे, व्हेरी परफेक्ट, चांगली गोष्ट आहे. हं? हा हा हा, काय मेसेज आलाय सर? ठीक आहे. चला, आता पुढचं. तर बघा, प्रत्येक चक्राची एक वेगवेगळी फ्रिक्वेन्सी असते. जसं रेडिओची कसं आपण सेट करतो तसं एक फ्रिक्वेन्सी असते. तर तुम्हाला जे मी 7 चक्र मेडिटेशन शेवटच्या दिवशी प्रॅक्टिस घेणार आहे ते याच्यात आहे. त्यांना ह्या फ्रिक्वेन्सीचे साऊंड तिथे जनरेट होत असतात. तुम्हाला इथे बीज मंत्र बोलायचे आहे आणि मग चक्र बॅलन्सिंगला खूप चांगली मदत होत असते. ओके, ठीक आहे. हा झाला 7 चक्राचा. आता याच्या पुढे आपल्याला आवडली माहिती, एन्जॉय केलं का झोप आली? खूप जास्त माहिती मला शिकवता शिकवता तू म्हणते आवडली का? तुमच्यासाठी कामाची होती ना? चला, ठीक आहे. चल, आता थोडस आता काय करायचंय बघा. थोडस आता खूप वेळ झाला, ब्रेक पण घ्या, हवं तर वॉशरूमला जाऊन या आणि 1 ग्लास पाणी घेऊन या. पाणी चार्ज करायचं शिकवणार आहे. 1 ग्लास पाणी घेऊन या. पाण्याला चव दे बदलायची वगैरे आहे. कुठलाही ग्लास घ्या, तांब्याचा, स्टीलचा, काचेचा, सोन्याचा, चांदीचा ग्लास पाहिजे आणि त्याच्यात पाणी पाहिजे. कसले नॉर्मल पाणी घ्या. आणि मग मी तुम्हाला रेकीला कॉल कसा करायचा, इन्वोक कसं करायचं, कारण तुमचं ऍक्टिव्हेशन घ्यायचंय मला. ओके, अहो तर 1 मिनिटात सुरू करू आपण, तोपर्यंत मी तयारी करत. आता बघा, ज्यांचा ज्यांचा शक्तिपात झाला, प्लीज त्यांनी व्हिडिओ ऑन करा, कारण तुमचं ऍक्टिव्हेशन घ्यायचं आहे. ते रेकीला आपण ऍक्टिव्हेट केल्यानंतरच ते सगळे प्रयोग करणार आहे. ते पाण्याच्या नंतर आहे, आधी मला ऍक्टिव्हेशन घ्यायचं आहे. आणि ज्यांनी ज्यांनी शक्तिपात राहिला आहे त्यांनी करून बघा, कारण मग तुम्ही याची रेकॉर्डिंग बघून स्वतःच ती 1 to 3 प्रोसेस घरी करून बघा, त्याच्यानंतर प्रयोग करून बघा. ओके, ज्यांचा शक्तिपात राहिला आहे उद्या सकाळी परत या, मी करून देईल शक्तिपात. ओके, मिस करू नका. बाकी ज्या लोकांचा झाला आहे त्यांचं आता मी हे घेणार आहे, ऍक्टिव्हेशन. आणि मला नीट बघायचं आहे, फॉलो करायचं आहे. आणि जेही मी बोलेल ना, तर बिलकुल असं नाही की विसरून जाणार. मी सगळ्या नोट्स तुम्हाला शेवटच्या दिवशी देणार आहे. ओके, तर जे मी बोलेल सध्या फक्त मला फॉलो करा, काही लक्षात ठेवायची गरज नाही. शेवटच्या दिवशी नोट्स मध्ये तुम्हाला सगळं येऊनच जाईल. ओके, चला, आता आपण तुमचं ऍक्टिव्हेशन घेणार आहे. तर बघा, रेकी खूप सोपे आहे. रेकीला कॉल करणं देखील खूप सोपं आहे. ओके,
शक्तिपात बाकी येतो उद्या सकाळी 6 वाजता तर त्या लिंकवर. ओके चला. आता रेकीला कॉल कसा करायचा, खूप साधी प्रार्थना आहे आणि रेकीमध्ये ग्रॅटिट्यूड खूप महत्वाचं आहे. तर काय करायचं आहे तुम्हाला, माता पित्यांचं ग्रॅटिट्यूड द्यायचं आहे. जस्ट 1 मिनिट थांबा. सॉरी. तर बघा, रेकीमध्ये ग्रॅटिट्यूड खूप महत्वाचं आहे. तर तुम्हाला आभार मानायचे आहेत आपल्या माता पित्यांचे, स्वतःचे, आपल्या गुरूंचे ज्यांनी दीक्षा दिली आणि ईश्वराचे. ओके, तर खूप सुंदर आहे. आधीच सांगितलंय रेकी म्हणजे युनिव्हर्सल हिलिंग एनर्जी आहे. दुसरं काही वेगळं काही व्यक्ती वगैरे नाही आहे. ओके, जस्ट प्युअर फॉर्म ऑफ एनर्जी. आता रेकीला कॉल कसं करायचं, फक्त माझ्या मागे म्हणा. फक्त माझ्या मागे रिपीट करायचं. बोला, दोन्ही हात रब करा. मी स्वतःचा आभारी आहे, स्वतःची आभारी आहे. मी माता पिता, माझे गुरु आणि ईश्वराचे आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. बस परत एकदा करू, फक्त एकदा. मी स्वतःचा आभारी आहे, स्वतःचे आभारी आहे. माता पिता, माझे गुरु आणि ईश्वराचे आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. दोघी तळवे आकाशाकडे घ्या, ठेवा आणि बोला, हे रेकी शक्ती माझ्या हातातून उपचारासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. बोला, हे रेकी शक्ती माझ्या हातातून उपचारासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. तर जुने स्टुडंट असेल लगेच त्यांना व्हायब्रेशन जाणवतील, तुम्हालाही जाणवतील हळूहळू प्रॅक्टिस. ओके, असं केलं आहे. बस एवढंच आहे. शेवटच्या दिवशी नोट्स मध्ये देईल. सध्या फक्त मला फॉलो करायचं आहे. ओके, आता तुम्हाला याचा आपण जे करणार आहे ते आहे 1, 2, 3 प्रोसेस ऍक्टिव्हेशन साठी आहे. नंतर दिल्या जाईल. सध्या आता माझ्या मागे करा. डावा हात खाली घ्या, डावा हात खाली कप शेप मध्ये, उजवा हात कप शेप मध्ये वरती त्याच्या, डावा हात खाली, उजवा हात वर. आणि आता ऍफर्मेशन द्यायचं आहे. आता तुम्हाला कळेल मी पहिल्या दिवशी काय ऍफर्मेशन शिकवलं. आता ऍफर्मेशन द्यायचं आणि हात क्लॉकवाईज फिरवायचा घड्याळाच्या काटाच्या दिशेने, असा अंदाजे 21 वेळेस. आणि माझ्या मागे म्हणा, हे रेखी शक्ती चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्र. मराठीत सांगतो, हे दिव्य रेखी शक्ती माझ्या तळ हाताच्या चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. इथे पण चक्र असतात आपल्या पाम चक्रामध्ये. हे रेकी शक्ती माझ्या तळ हाताच्या चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. इंग्लिश मध्ये चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. हे युनिव्हर्सल हिलिंग एनर्जी माझ्या तळ हाताच्या चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा. आता हात बदला, उजवा हात खाली, डावा हात वर. आणि जे स्टुडंट जुने आहेत, जे आधी रेकी शिकले आहेत 2, 3, हातावर चोकोरे, डायकोनियो चोकोरे काढायचं. ओके, बाकी लेवल 1 चे स्टुडंट सुरू. सेम ऍफर्मेशन, हात क्लॉकवाईज. माझ्या तळ हाताच्या चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. माझ्या तळ हाताच्या चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. आणि स्लोली, नाही तर फास्ट फास्ट करणार मग एवढा फील येत नाही. मी चेक स्लोली. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. माझ्या तळ हाताच्या चक्राला ऊर्जान्वित कर,
सुरक्षक. ओके. आता काय करा, डाव्या हाताची मूठ बांधा, मांडीवर ठेवून द्या आणि उजवा हात कप शेप मध्ये डोक्यावर घ्या, क्राऊन चक्रावर घ्या आणि परत हात क्लॉकवाईज फिरवा आणि ऍफर्मेशन, माझ्या 7ही चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. माझ्या 7ही चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. चार्ज, heal and protect my 7 chakra. Charge, heal and protect my 7 chakra. माझ्या 7ही चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा. ओके. आता काय करा, हात घ्या, तुमच्या नाभी समोर ठेवा. हा, नाभी समोर. इथून आपल्या नाभीमध्ये पण हजारो एनर्जी सेंटर असतात, आपण सर्वांशी कनेक्टेड असतो. तर हात थोडासा नाभी चक्राच्या पुढे, परत क्लॉकवाईज फिरवा स्लोली. ॲफर्मेशन, हे रे की चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नेवल चक्रा. मराठीत बोलूया. माझ्या नाभी चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. माझ्या नाभी चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. माझ्या नाभी चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. आणि आता दोन्ही हात कप शेप मध्ये आपल्या हृदयासमोर ठेवा. आपल्या स्वतःला आता ॲफर्मेशन द्यायचं आहे. आता ॲफर्मेशन द्या, दोन्ही हात असे. माझ्या संपूर्ण शरीर आणि औराला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. माझ्या संपूर्ण शरीर आणि औराला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. माझ्या संपूर्ण औरा आणि शरीराला ऊर्जान्वित कर, सुरक्षा. बस. आणि शेवटी परत मी स्वतःची आभारी आहे, माता पित्यांची, गुरुची, ईश्वराची. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. ओके. चला, ज्यांचाही शक्तिपात राहिला आहे, उद्या करून दिल्यानंतर रेकॉर्डिंग बघून ही 1 2 3 प्रोसेस तुम्ही करून घ्या. अदरवाईज शेवटच्या दिवशी मी परत घेणारच आहे. ओके. मग परत तेव्हा आपण ऍक्टिव्हेशन करू लास्ट डेला, ज्यांचाही शक्तिपात राहिला आहे. ओके. आता काय करायचं आहे, पाणी चार्ज करायचं अगेन. आता तुम्ही उद्या पेंडुलम चार्ज करणार, आज पाणी चार्ज करणार, कधीही काही चार्ज करणार, तर त्याच्या आधी रेकीला कॉल करणं खूप गरजेचं आहे. तर आता आता आपण काय करणार आहे, पाणी चार्ज करणार आहे. तर त्याच्यासाठी आता काय करायचं आहे, पाण्याची तुम्ही चव बदलू शकणार आहे. हवी ती चव द्या, हवं ते ॲफर्मेशन द्यायचं. त्याच्यासाठी काय करायचं, आधी रेकीला कॉल करायचा अशा गोष्टींसाठी. ओके. चला, आता परत रेकीला कॉल करा माझ्या मागे. खूप सोपं आहे. हा, 1 मिनिट पण लागत नाही. चला, दोन्ही हात रब करा. करा दोन्ही हात रब. मी स्वतःचा आभारी आहे, स्वतःचे आभारी आहे. माझे माता पिता, माझे गुरु आणि ईश्वराची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. बस. दोन्ही हात असे करा, तळवे आकाशाकडे. हे रेकी एनर्जी माझ्या हातातून उपचारासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित. हे रेकी शक्ती माझ्या हातातून उपचार करण्यासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित. आता काय करा, ग्लास घ्या आणि आधी त्याचं पाणी पिऊन बघा, चव कशी आहे. नंतर मग तुम्हाला कळेल नंतर बदलली की नाही. 1 घोट पिऊन बघा. ओके. चव नोटीस करण्यासाठी आता चार्ज करायचं. आता काय करा, ग्लास डाव्या हातात पकडायचा आहे. कधी पण हिलिंग करताना उजव्या हाताने करायची, कारण आपला डावा हात रिसिव्हर असतो, उजवा हात गिव्हर असतो. कुठल्याही महापुरुषांचा उजवा हातात असा आशीर्वादाचा असतो. तर काय करायचं आहे, आता मी याला कुठली चव देईल, जी मला आठवते ती म्हणजे मंदिरातील तीर्थाची गोडी. तुम्ही निंबू, तुम्ही कुठलीही द्या, जे जसं पाण्याची चव द्यायची, नारळ पाणी वगैरे, काही ॲफर्मेशन. ओके. ग्लास डाव्या हातात पकडा, उजवा हात वर आणि एकदम हळू
तुमची इथली एनर्जी पाण्यामध्ये उतरली पाहिजे स्लोली. चला अफर्मेशन द्या. आता मी माझं देतोय, तुम्ही तुमच्या म्हणण्याप्रमाणे द्या. ओके. ह्या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी प्राप्त झाली आहे. ह्या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी प्राप्त झाली. एकदम स्लोली आणि फोकस करा. ओके. मला छान करत आहे. तर पाण्याची बाटलीच घेतली विनय मॅमने, बघूया होतं का. ह्या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी प्राप्त होत आहे. जे जुने ज्यांच्याकडे सिम्बॉल आहे चोकुरे डायकेमी चोकुरेचा सँडविच टाका. ओके. ह्या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी आणि शेवटी बोलायचं असं करा, 3दा बोला. हे ईश्वरा असंच होऊ दे, असंच होऊ दे, असंच होऊ दे, किंवा हे ईश्वर ऐसाही हो, ऐसाही हो, ऐसा. चालेल. आता टेस्ट करून बघा. ओके. आणि चव जर बदलली तर मला नक्की सांगा. ओके. काय वाटलं सांगू शकतात तुम्ही. मला पेंडुलमचं पण सांगायचं आहे. ओके. जाणवली का कुणाला सांगा बरं, का काही बोलायचं आहे. हँड रेज करू शकतात किंवा मॅसेज चॅट बॉक्स मध्ये सांगा, जसं जमेल तसं. ओके. चला जाणवली. कॉंग्रॅच्युलेशन प्रगती. कोणी काय काय चव दिली होती ते सांगा. काहीतरी तुम्ही काय अफर्मेशन दिलं होतं, नारळ पाणी, कुठे तुम्ही मठामध्ये गेले होते तिथलं पाणी काय दिलं होतं. चला थोडं जा. कोकिला मॅमला जाणवलं. चला कॉंग्रॅच्युलेशन. नेहमीच जाणवतं. नाही जाणवलं तर प्रॅक्टिसने होऊनच जातं. ओके. चला लिंबू पाण्याची आली थोडीशी. चला ठीक आहे. नारळ पाणी. ओके. ओके. ठीक आहे. परफेक्ट. चला नक्कीच येऊन जाईल, बिलकुल घाबरायचं नाही. चला मी मिठाची चव दिली होती, नारळ पाणी पण थोडं काहीतरी. चला बघा, ऊर्जा आपल्यातच असतात, आपल्या मनामध्ये खूप ताकद असते. आणि तुमच्याकडे ततारिकी शक्ती आहे. दोन गोष्टी असतात, एक तर माइंड पॉवर आहे आणि दुसरं तुमच्याकडे स्पिरिच्युअल एनर्जी आहे. आता दोघींचा उपयोग केला तर छान रिझल्ट येतात. ओके. चला ठीक आहे. चलो आता महत्वाचं, चला ज्यांना आलं अभिनंदन, बाकी प्रॅक्टिस नाही होणार. सर्वांनी माझ्याकडे बघा. आता प्लीज इकडे सर्वांनी फोकस करा. उद्या उद्या उद्याचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आहे. असे पटापट बोलायला लागतात आणि उद्या तुम्ही रिअल मॅजिशियन बनणार आहे. उद्या मी तुम्हाला पेंडुलम डाउजिंग शिकवणार आहे. तर जाऊन डाउजर विकत घ्यायचं नाही. आणि उद्या तुम्ही घरातील प्रत्येक कोपऱ्याची एनर्जी चेक करू शकता. ओरा 7 चक्र आहे, कसं पॉझिटिव्ह निगेटिव्ह मी सर्व उद्या शिकवेल. तुम्हाला चार्ट देईल. तुम्हाला काही सिम्बॉल्स आहे ते सिम्बॉल शिकवणार आहे. झिगूचे कसे काढायचे, सोपे असतात वापरायला, ते उद्या शिकवणार आहे. तर ज्यांच्याकडे नाही आहे, ज्यांच्याकडे असेल चांगली गोष्ट आहे. काय करायचं आहे तुम्हाला, अंगठी सर्वांकडे असते, नसेल तर कोणाची मागून घ्या. चांदीची पितळाची कुठलीही चालेल, पण अंगठी पाहिजे. किंवा एखाद्याकडे हनुमानाची गदा असते, किंवा एका मॅडमने एक छोटस बॅगला आपण ट्रॅव्हलिंग लॉक आणतो तसं लॉक आणलं होतं, तेही चालेल. तुम्हाला फक्त ते वर्क केलं पाहिजे. कसं, एक दोरा घ्यायचा. आता दोरा सगळ्यांच्या घरात आहे, नसेल तर घेऊन या. 2 रुपयाचा 10 रुपयाचा दोरा घेऊन या. आणि काय करायचं आहे, फक्त तो दोरा असा अंगठीमध्ये टाकला तरीही तुमचं पेंडुलम डाउजिंग उद्या सुरू होऊन जाईल आणि ते खूप छान काम करतं. ओके. तर उद्या खूप सुंदर असणार आहे. जर 7 चक्राचं नॉलेज आयुष्यभर काम येईल, तर पेंडुलमचं नॉलेजही तुम्हाला आयुष्यभर काम येईल. तर उद्याच तुम्हाला समजणार. तुम्ही प्रत्येक घरातील सगळ्या रूमची एनर्जी कशी चेक करणार, आणि ते स्वतः प्रॅक्टिकल तुम्हाला करायचं आहे आणि तुम्हीच मला येऊन सांगणार आहे. ओके. तर उद्याचं सेशन खूप सुंदर असणार आहे. ओके. चला. तर आजच्यासाठी कुणाला काही प्रश्न वगैरे, कसं वाटलं, काही उद्यासाठी डाऊट, सगळं
विचारून घ्या. ओके, ती शक्तिपाताची लिंक ती वाली ग्रुपमध्ये आहे, त्यालाच जॉईन करत जा. ओके, सारखं सारखं मेसेज केला नवीन ह्या लोकांना डिस्टर्ब होऊन जातं, जुन्या लोकांना. ओके, चालेल. ओके, 1 मिनिट थांबा, मला गॅलरी मला दिसत नाही. ओके, कुणाला काही बोलायचं असेल तर हँड रेज करा. आपण बोलूया, अदरवाईज मग रॅपअप करूया आणि उद्या भेटूया. ओके ओके, उद्यासाठी काही डाऊट पेंडुलम डाउजिंग बनवायला? आणि नक्की बनवा, खूप मजा येते. मॅजिशियन होतात तुम्ही आणि खूप छान छान अनुभव आहे आणि लिटरली 90% लोकांचं काम करतं म्हणजे करतं, तर घाबरायचं नाही. नक्की होईल तुम्ही. हा बोला मॅडम, राजेश्री मॅम बोला. सर, हे तुम्ही क्लास घेताय हे म्हणजे संध्याकाळीच असतो हे असं मला माहित होतं, म्हणून मी दिवसा पण जॉईन केलं नाही. दोघी म्हणजे असतात, त्याच्यात वेळ मेसेज मध्ये लिहिलं आहे पहिल्यांदाच की तुमच्या सोयीप्रमाणे कुठलीही बॅच जॉईन करू शकतात. ओके, करू चालेल, काही शकतात, हरकत काही नाही. प्रॉब्लेम नाही, दोघी केल्या तरी काही प्रॉब्लेम. ओके, चालेल चालेल, थँक्यू सर. थँक्यू थँक्यू. ओके, हा तुम्ही बाटली घेतली होती विनय मॅम, ते बाटलीत झालं का? ते पाणीत कसं एनर्जी उतरणार, झालं का? आत्मानंद सर. हा, हो, आवाज आवाज येतोय? येतोय ना. हा. बाटलीत ना पाण्याला चव वेगळी झाली होती. चला, हे बघा, आता सर्वांनी मला सांगा बरं, आपल्या शरीरामध्ये किती टक्के पाणी असतं? सर, मला एक विचारायचंय. बोला बोला. चला, 70. हा, हा मी बोला. आता जे काही शिकवलं ना, माझे गुडघे खूप त्रास देतात मला 2-3 दिवस. उठता बसता येत नाहीये. मग मी गुडघ्यांवर तसं करू शकते का? नक्की शेवटच्या दिवशी मी सांगणार आहे सगळे प्रयोग. ओके, ते सगळे प्रॅक्टिस मी कारण शेवटच्या दिवशी. मला ना 3 दिवस खूप म्हणजे खूप त्रास होतोय. औषधं चालू आहेत, पण त्या औषधांचा नाही, काहीच परिणाम होत नाही. सांगेल मी, अजून 2 दिवस थांबा. ओके, सांगेल. पण ओके, आता मला खूप त्रास होतोय ना. करून हे बघा, करू शक्तिपात झालं तर ठेवून द्या, हात रब करा आणि त्याच्यावर ठेवून बघा, काही प्रॉब्लेम नाही. ठेवून बघा, ठेवून हो, दिलं आणि तर, कारण अफर्मेशन मी द्या. ओके, की माझे रेकी गुडघे घेतली ठीक होती, आहे. पण माझा ना तर प्रॅक्टिस झालं नव्हतं. त्यामुळे मला काहीच आता ते होत नाहीये, असं झालंय. नाही पण नाही, आता करून माझी बघा. पाण्याची चव बदलली. मग खूप छान आलं. गणपतीच्या मंदिरात जे पाणी एकदम असं हलकं फुलकं असतं ना, तसं आलं. असं वास वगैरे मस्त छान छान वाटलं. चालेल, हात ठेवून बघा गुडघ्यावर, बघा थँक्यू रिझल्ट कसे. थँक्यू थँक्यू थँक्यू. थँक्यू थँक्यू सर. तर बघा, मी पाणी का सांगितलंय, आता आपल्या शरीरात 70% पाणी असतं. आणि जेव्हा तुम्ही कुणाशी निगेटिव्ह सतत बोलतात, आपण स्वतःशी निगेटिव्ह बोलतो, मग काय होतं? तसंच जीवनात होतं की नाही? तर पॉझिटिव्ह राहत जा. ओके, जास्तीत जास्त स्वतः बरोबर. हा, चालेल. तर खूप महत्वाचं आहे. मी सुद्धा तुम्हाला सांगतो, मला खूप शिकवायला लागतं, तर मी काय करतो, रोज पाणी घेतो सेशनच्या अगोदर, सगळे सिम्बॉल टाकतो माझ्याकडे सिम्बॉल, आणि काय बोलतो, हे पाणी पिऊन माझं थ्रोट चक्र पूर्णपणे बॅलन्स होत आहे. हे थ्रोट चक्र पूर्णपणे बॅलन्स होत आहे. आणि मग मी ते ग्रहण करतो आणि बोलतो की मी शिकवलेलं समोरच्याला समजत आहे. तर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, आजार वगैरे असेल, घरात आजारी व्यक्ती असेल, कोविडमध्ये लोक खूप करायचे, तर पाणी चार्ज करायचं आणि त्याला प्यायला द्यायचं. ओके, आता तुमचा त्याच्यावर किती विश्वास आहे, परत मी पहिल्या दिवशी शिकवलं आहे, व्हिज्युअलायझेशन आणि फेथ. आता ते तुम्ही बघायचं आहे. ओके, जर आपण ठरवलं असं काही होतच नाही तर मग काहीच होणार नाही. देर इज नो वे टू. ओके, चालेल. हा बोला प्रगती मॅम. नमस्ते, थँक्यू सर. सर, युट्यूब चॅनल ग्रो करण्यासाठी काही आवाज येत नाही. युट्यूब चॅनल ग्रो करण्यासाठी युट्यूब चॅनल ग्रो करण्यासाठी काय म्हणजे करायचंय आपण तुम्हाला? रेकीचा यूज करू शकतो का? म्हणजे मी देतो सबस्क्रायबर्स 1 लाख तुम्हाला, हो 2 लाख. करू शकतो, नक्की करू शकतो. ओके, काही प्रॉब्लेम नाही. उद्या मी तुम्हाला काही सिम्बॉल्स पण देईल, ते सिम्बॉल्स पण काढा. ओके, उद्या सांगेल. ओके, चालेल, होईल. ओके, तर माझंच बघता बघता झालं, मी तर काही करत पण नाही, तरी ते सबस्क्रायबर येतच असतात, मी कधी लक्ष पण देत नाही. ओके, काम प्रामाणिकपणे करायचं, फक्त आपलं रिकीचा प्रिन्सिपल आहे, नक्की रिझल्ट येतील. ओके, प्लस रिकी तर आहेच. चालेल, चला ठीक आहे. तर उद्या आपण नक्की उद्या हे घेऊन या. ओके, मी खूप छान काम करतो, तुम्ही सरप्राईज होणार. ओके, ठीक आहे. तर आता सर्वांनी मला ऐकून घेतलं, सर्वांचे खूप खूप आभार. आता खूप उशीर झाला आहे, उद्या आपण ह्याच टायमाला भेटूया. ओके, थँक्यू थँक्यू
थँक्यू सो मच. थँक्यू. आणायचं कुठून नाही आणायचं, अंगठी दोरा घरातच असतं, कुठली अंगठी चालेल. चला बाय.